सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आता आजपासून आपण कंबाईन प्रिलिम किंवा कंबाईन मेन साठीचं आपले जे काही टॉपिक बघणार आहोत पॉलिटीचे, त्याच्यात आपण सगळंच कव्हर करणार आहोत. साधारण 61 वगैरे टॉपिक आहेत आपल्याला. प्री ओरिएंटेड किंवा कंबाईनची मेनची एएसओची मेन्स असते किंवा PSI आणि STIचा पेपर असतो, त्याच्यासाठी सुद्धा हे सगळं कव्हर होईल. एवढं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. एकदम डिटेलमध्ये बघू. तुम्हाला ज्या वेळेस कधी काही मला विचारावं असं वाटेल किंवा तुमच्या मनात आणखी काही असेल तर लगेच मला तसा टेक्स्ट करा, स्क्रीनवर मला दिसतंय ते. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, आता आपण ऍक्च्युली आपली टीचिंग चालू झालंय. आपण सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट काय केली पाहिजे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस. मी तुम्हाला काल पण म्हटलं होतं, आपण जेव्हा सुरुवातीला बोललो त्या दिवशी पण बोललो होतो. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस म्हणजे आज जर तुम्ही बाजारातलं कुठलंही पुस्तक घ्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, लोकसेवेचं घ्या, लवटे सरांचं घ्या, कुठलंही घ्या, तर त्याच्यातलं जे काही टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत. आता आज मी सकाळी बघितलं तर साधारण 19 क्वेश्चन आहेत, जी जुनी आवृत्ती, त्याच्यात नवीन याच्यात आणखी काही क्वेश्चन असतील. तर ते क्वेश्चन बघणं गरजेचं आहे, कुठल्याही एक्झामचे असू द्या. ह्या पुस्तकाचा फायदा काय होतो की जे फॉरेस्टचे एक्झाम असतील, ऍग्रीचे एक्झाम असतील, तर या एक्झामसाठी आलेले क्वेश्चन सुद्धा आपल्याला बघता येतात. आणि शिवाय यावर्षी झालेल्या जे एक्झाम असतील, सपोज आता नोट्स सॉरी जे आता ऍग्रीची एक्झाम असेल किंवा आता 9 जुलैला बघा STIची PSIची जी प्रिलिम क्वेश्चन पेपर आहेत, त्याचे पण पेपर बघून ठेवायचे. काय होतं, याच एक्झामचे पण क्वेश्चन रिपीट होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळं कुठलाही अभ्यास करताना तुम्ही सगळ्यात अगोदर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करायचं. प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या थ्रू सोर्स मटेरियलकडे जायचं. आता आज आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघणार आहोत. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये आज आपला शक्य झालं तर आपण सगळं कव्हर करूयात, थोडा वेळ एक्स्ट्रा घेऊयात. आणि त्याच्यातून तुम्ही ते झालं की त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या टॉपिकवरले प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे. आणि कंबाईन साठीचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेले आहेत ते दोन्ही भाषेतले, मी मराठी आणि इंग्लिश, ज्यांना कम्फर्टेबल असेल त्याने त्या भाषेतले प्रश्न सॉल्व्ह करा. आता आपण आज बोलताना काही नोट्समध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, काही ठिकाणी मराठी, काही ठिकाणी इंग्लिश आहे, तर तिथे शब्द त्या त्या अर्थाने वापरलेले आहेत. आता सगळ्यात पहिला प्रश्न असा असेल की तुम्ही सोर्स मटेरियल म्हणून काय वापरावं. आपण पॉलिटी पुरतं बोलतोय, तर पॉलिटीसाठी आपल्याला 2 सोर्स मटेरियल महत्वाचे आहेत. एक स्क्रीनवर दिसत असेल तर हे बघा, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, हे जे PM बक्षीचं पुस्तक आहे, याच्यात काय केलेलं आहे, सगळे आर्टिकल दिलेले आहेत. तर आपल्याला डायरेक्ट आर्टिकल मधून क्वेश्चन विचारतात, तर आपल्याला हे कव्हर करता येतं. तर बक्षी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कुठलीही स्पर्धा परीक्षा करत असाल तरी तुम्ही, आणि आपण कंबाईनसाठी आता बघतोय, तर PM बक्षी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर बक्षी घेणं गरजेचं आहे. दुसरं, आता माझ्याकडली ही लक्ष्मीकांतची 5वी एडिशन आहे. आता 6वी आली किंवा 6वी रिवाईज पण आली, तर तुम्ही ती एडिशन घेणं गरजेचं आहे. ज्यांना मराठी कम्फर्टेबल असेल त्यांनी मराठीतले घ्या, ज्यांना इंग्लिश कम्फर्टेबल असेल त्यांनी इंग्लिश मधलं घ्या, भाषेचा प्रॉब्लेम नाही. किंवा आता हे म्हणायचं कारण असं आहे, कारण याच्यातून डायरेक्ट क्वेश्चन डायग्नोसिस होतात. आपल्याला जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर आपले साधारण 95% प्लस मिनिमम, हार्डली एखादा क्वेश्चन असा आहे, म्हणजे राज्यसेवाचं बघितलं किंवा कंबाईनचे मी आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस बघितला, तर प्रिव्हियस इयर मधले 2020चा एक क्वेश्चन तसा आहे की जो आपल्याला डायग्नोसिस लक्ष्मीकांतमध्ये सापडत नाही. अदरवाईज सगळे क्वेश्चन सापडतात. म्हणून मी लक्ष्मीकांत म्हणतोय, जर तुम्ही मराठीतले दुसरे आपल्या मार्केटमधले कुठले पुस्तक वापरले तरी चालतील, आपण सगळं तुमचं कव्हर करणार आहे, तो इश्यू नाही. पण मग तुम्ही लक्ष्मीकांत सगळ्यांनी वापरलं तर आपल्या दोघांचाही रॅपो चांगला राहील, याच्यासाठी मी सांगतोय. बाकी तुम्हाला चॉईस आहे. ठीक आहे, तर आता आपण सुरू करू. आता हे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. आता हा जो टॉपिक आहे, या टॉपिक मध्ये जे जुन्या एडिशन मध्ये काही आर्टिकल नाही, ऍक्ट नव्हते. त्याच्यातलं उदाहरणार्थ बघितलं आपण, 1784 नव्हता, 1786 नव्हता, 1793, 1813, त्याच्यानंतर एवढे जुन्या एडिशन मध्ये नाहीत, नवीन एडिशन मध्ये आहेत. आता आपल्याला या टॉपिकवर फक्त 3 ऍक्टवर खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात. एक तर 1909चा ऍक्ट, दुसरा 1919चा ऍक्ट, तिसरा 1935चा ऍक्ट, आणि 1-2 क्वेश्चन 1947च्या ऍक्ट बद्दल विचारलेले. पण 1909, 1919 आणि 1935 या 3 याच्या संदर्भात आपल्याला खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात. तरी सुद्धा आता जुन्या एडिशन मध्ये नाहीये, तर नवीन एडिशन मध्ये आहे. म्हणून आपण जे काही आर्टिकल आहेत तर ते ऍक्ट आहेत, ते ऍक्ट आपण बघणार आहोत. आता आपण बघायला गेलं
बघा आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी. बरं, लँग्वेजचा कोणाला काही इश्यू असेल ना, माझा मी जर कदाचित एखादा इंग्लिश शब्द बोललो तर मला लगेच तसं सांगा, आपण बोलू त्याच्यावर. 1600 मध्ये काय झालं होतं, ब्रिटिश भारतात आले होते व्यापारी म्हणून. ही हिस्ट्रीचं आपण जेव्हा बघू त्याच्यात ते कव्हर होईल, पण आपल्यासाठी एवढं महत्वाचं आहे. 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं, दिवाणी अधिकार, त्याच्यात महसुली किंवा नागरीला आपण सिव्हिल म्हणतो, तर ते अधिकार देण्याचा प्रयत्न केला होता बंगाल, बिहार आणि ओडिसासाठी. ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनीला दिले होते जहांगीर बादशहानं वगैरे. कंपनीचा रूल जो आहे तो 1773 ते 1858 पर्यंत चालला होता. आता हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहेत, ओव्हरलुक फक्त. आणि क्राऊन रूल, क्राऊन म्हणजे सम्राटाचा, ब्रिटिशची जी राणी होती, आता राणी आहे किंवा ब्रिटिशची जी राणी आहे त्या राणीचा जो कार्यभार चालू झाला, कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जी 1600 ला स्थापन झाली होती, तर त्या कंपनीसाठीच कारभार भारतात, ती कंपनीच होल अँड सोल अथॉरिटी होती, की भारताच्या बाबतीत राजकीय, प्रशासकीय, व्यापारी सगळे निर्णय, लष्करी निर्णय घेण्याचे अधिकार कंपनीला होते. पण 1857 ला काय झालं, की जो उठाव झाला त्या उठावानंतर ब्रिटिश क्राऊननं स्वतःकडे चार्ज घेतला आणि कंपनीला फक्त व्यापारी अधिकार सांगितले, आणि तेही कसे कमी झाले ते बघूया. ठीक आहे, हे इंट्रोडक्शन होतं आपलं त्याच्यापुरतं. आता 1773चा एक नियामक कायदा आहे, रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, आपण नियामक कायदा असं लक्षात ठेवू. त्याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी बघा. आता हा कायदा एक महत्वाचा आहे, या कायद्यातले काही वैशिष्ट्य महत्वाचे आहेत, तर ते आपण बघू. पहिला आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणासाठीचे ब्रिटिश सरकारचा हा पहिला निर्णय. म्हणजे आता 1600 ला ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली किंवा भारतात तिनं कारभार 1765 पासून करायला लागली, पण तोपर्यंत ती कंपनीच पूर्ण भारताच्या बाबतीतले निर्णय घ्यायची. ब्रिटिश क्राऊनला एक ठराविक पैसे द्यायची आणि त्याच्या आधारे ते मग ब्रिटिश क्राऊननं सांगितलं की वसाहत होतं ना, वसाहतवादाचं जे धोरण आहे हिस्ट्रीत आपण जर बघितलं की तर तुम्ही ते निर्णय घेण्याचे तुम्हाला अथॉरिटी होती. मग 1773 ऍक्ट थ्रू कंपनीनं ब्रिटिश क्राऊननं पहिल्यांदा असं ठरवलं की कंपनी असाल तुम्ही, पण आम्ही तुम्हाला ते अधिकार दिलेले आहेत आणि आम्हाला तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे. म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचं जे नियंत्रण ठेवण्याचा पहिला प्रयत्न 1773 ऍक्ट मधून घेतला, हे पहिलं वाक्य. दुसरं, कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय बाबींना मान्यता दिली. ठीक आहे, काही शब्द थोडेसे हे झालेले आहेत, आपण ते करेक्ट करूयात. राजकीय म्हणजे पॉलिटिकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाबी होत्या, की कंपनीने मग राजकीय कामं कुठले बघायचे, प्रशासकीय कामं कुठले बघायचे, हे आता ब्रिटिश क्राऊन ठरवायला लागला. ठीक आहे. आणि एक केंद्रीय प्रशासन झालं. आता केंद्रीय प्रशासन आपल्याला फार चांगल्या पद्धतीने लक्षात येईल, आपलं जे काय आता सध्या युनियन एक्झिक्युटिव्ह आहे त्याच्या पद्धतीचं. तर वर त्याच्यातलं काहीच लक्षात नाही ठेवलं तरी चालण्यासारखं आहे. ठीक आहे. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट बघतोय आपण, त्यातले वरचे तिन्ही पॉईंट लक्षात नाही ठेवले तरी चालणार आहे. तर वैशिष्ट्य, आता हे वैशिष्ट्य खूप महत्वाचे आहेत, प्रत्येक वैशिष्ट्य याच्यातलं महत्वाचं आहे आपल्याला. गव्हर्नर जनरल जी लिहिलंय, जो बंगालचा गव्हर्नर होता त्यानं बंगालचा गव्हर्नर जनरल करण्यात आला, आणि पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड वॉरेन हेस्टिंग. हे वाक्य खूप महत्वाचं आहे आपल्याला. बघा, बंगालचा जो गव्हर्नर होता, गव्हर्नर म्हणजे आता जसं राज्यपालाचं पद आहे तसंच ते पद होतं, की पूर्ण बंगालच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार एक अधिकारी होता, सरकारी अधिकारी होता, एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. तर बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल 1773च्या कायद्याने केलं, आणि पहिला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड वॉरेन हेस्टिंग. 1773 बंगाल गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग, एवढं लक्षात ठेवायचं. आता तो एकटा कारभार करू शकतो का? तर नाही. तर त्याच्यासाठी त्याला 4 कार्यकारी मंडळ सदस्य दिले होते, की तुम्ही 5 जण मिळून निर्णय घ्या, आणि त्याच्या बाबतीत मग गव्हर्नर जनरल होता, त्याला सगळ्यात जास्त पॉवर होत्या. पण हे गव्हर्नर जनरल प्लस 4 कार्यकारी मंडळ होते. आपल्यासाठी एकच लक्षात ठेवायचं की 1773च्या नियामक कायद्यानं बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल केला, आणि पहिला होता लॉर्ड वॉरेन हेस्टिंग. हे आपलं पहिला क्वेश्चन इथं तयार होऊ शकतो. ठीक आहे. मग दुसरं, बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल केला, आणि दुसरं वाक्य बघा त्यातलं, मद्रास आणि बॉम्बेचे जे गव्हर्नर होते, मद्रास म्हणजे आताचं तामिळनाडू आणि बॉम्बे आपण महाराष्ट्र जे स्टेट होतं, बॉम्बे स्टेट होतं, तर त्याच्या बंगालच्या गव्हर्नरला दुय्यम केले. म्हणजे पूर्ण भारतासाठी निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला दिला? तर बंगालच्या गव्हर्नर जनरलला दिला. ठीक आहे, गव्हर्नर जनरलला. आणि हे पूर्वी तिन्ही स्वतंत्र होते. बंगाल स्वतंत्र होतं,
मद्रास स्वतंत्र होतं आणि कलकत्ता स्वतंत्र होतं. पण 1773च्या कायद्यानुसार काय केलं की भारतभरातले सगळे निर्णय घेण्याचे अधिकार बंगालच्या गव्हर्नरला दिले आणि मग मद्रास आणि बॉम्बेतल्या गव्हर्नरनी सुद्धा त्यांना विचारूनच जे काही निर्णय घ्यायचे ते निर्णय घ्यायचे. ठीक आहे. तिसरं वाक्य आपल्याला खूप महत्वाचं आहे. सर्वोच्च न्यायालय स्थापन केलं. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं किंवा नियामक कायद्यानं एक सर्वोच्च न्यायालय स्थापन केलं. त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 3 जजेस होते. एक चीफ जस्टिस होता, CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आपण कन्सिडर करू, आणि 3 जे होते ते अदर जजेस होते. तर CJIचं नाव होतं इम्पे. हे विचारलं जाऊ शकतं, हे जे इम्पे नाव आहे ते इम्पे हे पहिले आपले CJI होते. इथं हे चुकलेलं आहे. CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते, हे लक्षात ठेवा. ओके. आणि 3 जे अदर जजेस होते त्याच्यातलं पहिलं आहे चेंबर्स, दुसऱ्याचं नाव आहे लिम्स्टर इथं दिलेलं आहे, आणि तिसऱ्याचं नाव आहे हाईड. हे नाव चुकलेलं आहे बघा. चेंबर्स, लिम्स्टर आणि हाईड. एक CJIचं नाव होतं इम्पे, आणि इकडे जे 3 जज होते चेंबर्स, हाईड आणि लिम्स्टर, अशाच मिळून एक सुप्रीम कोर्ट स्थापन झालं होतं. आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं सुप्रीम कोर्ट स्थापन केलं. दुसरा एक आहे आपल्याला पुढे येणार आहे की 1935च्या कायद्यानं फेडरल कोर्ट स्थापन झालं, जे आताच आपलं सुप्रीम कोर्ट आहे ते. त्यातला काय फरक आहे तो आपण बघूया. ठीक आहे. चौथं स्टेटमेंट आहे, कंपनीचे जे सेवक होते, कंपनीचे जे एम्प्लॉई होते, त्यांना खाजगी व्यापार आणि लाच म्हणजे ब्राईब, करप्शन, भ्रष्टाचार, ब्राईब म्हणतो ना आपण, काय म्हणतो आपण, लाच, ब्राईब, मराठीत शब्द त्याला दुसरा काहीतरी एक आहे. तर ते भ्रष्टाचाराला बंदी होते, या 2 गोष्टीसाठी बंदी घातली. हेही स्टेटमेंट आपल्याला माहित होते. जे कंपनीचे एम्प्लॉई होते त्यांनी खाजगी व्यापार करायचा नाही. काय होतं, जे इनसाइडर ट्रेडिंग नावाची एक सध्या कॉन्सेप्ट आहे. जर मी कंपनीच्या डायरेक्टर बोर्डात आहे तर मला कंपनीचे काही निर्णय माहित असतात, मग त्याच्या आधारे मी दुसरे शेअर विकणार, शेअर कमी जास्त करणार, अशी कॉन्सेप्ट होती. तर तसं करायचं नाही. तुम्ही कंपनीचे सेवक घेतात, तुम्ही परत व्यापार करताय, मग तुम्ही तुमची जी शासकीय पॉवर आहे तिचा वापर करून ते व्यापार चुकीच्या पद्धतीने पण करू शकता. तर ही गोष्ट झाली. खाजगी व्यापार बंद केला त्यांचा आणि लाच घ्यायचं बंद केलं. याच्यातले बघा, हे स्टेटमेंट आपल्याला खूप महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. पहिले 4ही स्टेटमेंट महत्वाचे आहेत. हे पाठ करणं गरजेचं आहे किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे. 5वा मुद्दा काय, कंपनीवरील ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणात वाढ केली. ठीक आहे. आणि त्याला COD स्थापन केलं. COD म्हणजे काय, तुम्ही कोर्ट ऑफ डायरेक्टर, हे लक्षात ठेवा. सॉरी. 5वं वाक्य नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पहिले 4 महत्वाचे आहेत. ठीक आहे. बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल करण्यात आलं. पहिला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड वॉरेन हेस्टिंग. दुसरं, मद्रास आणि बॉम्बेला त्याला सबऑर्डिनेट केलं, दुय्यम केलं. मग मद्रास आणि बॉम्बेसाठी सुद्धा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला दिला, तर बंगालच्या गव्हर्नर जनरलला दिला. तिसरं, सुप्रीम कोर्ट स्थापन केलं. सुप्रीम कोर्टमध्ये एक CJIचं नाव होतं इम्पे आणि 3 अदर जजेस होते. अदर जजेस कोण होते, चेंबर्स, हाईड आणि लिम्स्टर. चौथं होतं, कंपनीच्या सेवकांना खाजगी व्यापार आणि लाच घेण्यास बंदी घालण्यात आली. हे 4 स्टेटमेंट ह्या कायद्या संदर्भात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकी नाही लक्षात ठेवलं तरी चालण्यासारखं आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात मग आपण. तुम्हाला काही वाटलं तर मला विचारा, लगेच विचारा, आपण त्याच्यावर बोलू. 1781चा कायदा आहे. 1781च्या कायद्यात काही जास्त नाहीच लक्षात ठेवायचं त्याच्यातलं काहीच, पण आपल्याला एक लक्षात असावं, आपल्याला एक ओव्हरलुक करावं. हे बघा, आपण जे टॉपिक बघणार आहोत ते टॉपिक आपण ठरवलेत कसे, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे अनालिसिस थ्रू. आणि आता मी जेव्हा म्हणतोय की ह्या कायद्यातलं हे लक्षात ठेवा, याचाही बेस तोच आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस. मग बाकीचं करायचं नाही का, तर बाकीचं करायचं. म्हणूनच मी 1781चे कायदे वगैरे सगळं घेतलेलं आहे. पण भर कशाला द्यायचा, तर 1773चा कायदा आतापर्यंत, 1773च्या कायद्याचे मी जे सांगितलं त्याला भर द्यायचा आणि बाकीचं ऍव्हरेजला करून ठेवायचं. ठीक आहे. मग काय होतंय, कुठल्याही प्रिलिमला नाही ठराविक टॉपिकवरच क्वेश्चन विचारले जातात, म्हणून आपण ते करणं गरजेचं आहे. ठीक आहे.
बघा 1781चा कायदा जर बघितला आपण, त्याला ऍक्ट ऑफ सेटलमेंट म्हणतात, त्याचं नाव ऍक्ट ऑफ सेटलमेंट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून गव्हर्नर जनरल, त्याचं काउन्सिल आणि कंपनीचे सेवक यांना वगळले, आणि काही महसूल विषयक बाबी ज्या होत्या त्यांना पण वगळण्यात आलं. ठीक आहे, नाही एवढं डिटेल नाही विचारणार आपल्याला, फक्त आपल्या माहितीसाठी जे गव्हर्नर जनरल होता किंवा त्याचं काउन्सिल होता, आपण बघितलं ना वरचं पहिल्या ऍक्ट मध्ये काय बघितलं की 4 कार्यकारी सदस्य नेमले होते, मग याला पण वगळलं, यांना पण वगळलं. ठीक आहे, आणि महसूल रेव्हेन्यूच्या ज्या काय बाबी होत्या ते वगळलं. दुसरं, कलकत्त्याच्या सर्व रहिवासी सुप्रीम कोर्टाच्या अंडर यायला लागले. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ज्युरिडिक्शन कुठं असणार आहे, कलकत्त्यात राहणारे सगळे जे काही नागरिक असणार आहेत त्यांना लागू आहे. शिवाय हिंदू आणि मुस्लिमला त्यांना त्यांचे जे काही कायदे होते ते कायदे लागू करण्याची तरतूद सुद्धा याच्यानुसार करण्यात आली होती. ठीक आहे, आता तिसरा मुद्दा महत्व बघा, प्रांतिक न्यायालयातून झाल्या तिथं न्यायालयातून अपील गव्हर्नर जनरलकडे करायचं, सुप्रीम कोर्टात नाही. हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे हे ब्रिटिश सरकार होतं ना, ऑपरेसिव्ह कसं होतं, एक आता आपलं बघा बॉम्बे हायकोर्ट आहे, तर बॉम्बे हायकोर्टातून आता सध्या आपण अपील कुठं करतो, तर सुप्रीम कोर्टात करतो. किंवा एखादं डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, डिस्ट्रिक्ट कोर्टातून आपल्या जर महाराष्ट्रातला डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल तर आपण आपल्या हायकोर्टात अपील करणार, हायकोर्टातून न्याय नाही मिळाला तर आपण सुप्रीम कोर्टात जाणार. पण याच्यात प्रोव्हिजन कशी होती की प्रांतिक न्यायालयातून डायरेक्ट गव्हर्नर जनरलकडे अपील करायचं, सुप्रीम कोर्टाचं नाही. कारण सुप्रीम कोर्टाचे इथं बघितलं आपण, सुप्रीम कोर्टाच्या ज्युरिडिक्शन मधून गव्हर्नर जनरल, त्याचे काउन्सिल, कंपनी सेवक यांना वगळलेलं होतं. मग त्याच्या बाबतीत परत जर सुप्रीम कोर्टाने दुसरा काही निर्णय दिला तर पण ते वाद होईल, आणि गव्हर्नर जनरलला होल आणि सोल ऑथॉरिटी असावी, त्याला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार असावेत, त्याच हेतून हे केलं होतं. ठीक आहे, चौथं बघा, गव्हर्नर जनरलच्या काउन्सिल मधील प्रांतिक न्यायालय आणि काउन्सिलसाठी काही नियम बनवण्यात आले. ठीक आहे, यातलं काहीच लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, फक्त एकदा वाचून घ्या. ठीक आहे, आता याच्या पुढचा जो आहे 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट, हे महत्वाचा कायदा आहे. याच्या संदर्भात एखादा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर पिट्स इंडिया ऍक्ट म्हणजे पिट्स हे त्यावेळेस ब्रिटनचे पीएम होते, त्यांच्या नावानं हा कायदा आला होता. ठीक आहे, आता याच्यातल्या गोष्टी काही महत्वाच्या बघला, कंपनीचे व्यापारी आणि राजकीय कार्य वेगवेगळे केले. म्हणजे कंपनीनं व्यापारी जे फंक्शन होते आणि राजकीय याच्या बाबतीत निर्णय घेण्याचे वेगवेगळे प्रोव्हिजन. व्यापारीसाठी एक वेगळं मंडळ केलं. व्यापारीसाठी काय केलं, सीओडी. आपण सीओडी म्हणजे काय, कोर्ट ऑफ डायरेक्टर. ठीक आहे, एक संचालक मंडळ स्थापन केलं, असं लक्षात ठेवा की एक भारतभरासाठी किंवा बंगालसाठी एक संचालक मंडळ केलं, आणि त्यानं भारतभरातले पूर्ण निर्णय, म्हणजे कुणाला आधी काय म्हणतो टेंडर द्यायचे वगैरे हे सगळे निर्णय घेण्याचे त्याचे सीओडी ठरवणार. ठीक आहे, आणि राजकीयसाठी एक बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन केलं, बोर्ड ऑफ कंट्रोल हे स्थापन केलं. आणि यालाच आपण काय म्हटलं जातं, या दोन्हीला मिळून दुहेरी शासन किंवा त्याला डबल गव्हर्नमेंट आपण जे म्हणतो ना, डबल गव्हर्नमेंट किंवा दुहेरी शासन, म्हणजे निर्णय घेणाऱ्या 2 ऑथॉरिटी स्थापन झाल्या. व्यापारासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि राजकीयसाठी किंवा प्रशासकीयसाठी एक बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन केलं. ठीक आहे, याला डबल गव्हर्नमेंट म्हणतात. आणि पुढे एक शब्द येणार आहे डायरेक्टी, ते काय ते पण आपण बघू, पण हे दोन्ही शब्द वेगवेगळे. ठीक आहे, डबल गव्हर्नमेंट लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे, आता हे जे बोर्ड ऑफ कंट्रोल होतं, या बोर्ड ऑफ कंट्रोलकडे नागरी म्हणजे सिव्हिल, जमिनी संपत्तीच्या संदर्भात जे काही वाद असतात ते, लष्करी आणि महसूल विषय या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार या राजकीयला किंवा या बोर्ड ऑफ कंट्रोलला देण्यात आला. ठीक आहे, नागरी, लष्करी आणि महसूल रेव्हेन्यूचे जे काय या बाबतीत पूर्ण भारतभरासाठी जे काय बंगाल जो होतं, बंगालचा गव्हर्नर जनरल, त्याच्या अंतर्गत जेवढं क्षेत्र होतं त्या सगळ्या क्षेत्रासाठी निर्णय घेण्याचा अधिकार त्या बोर्ड ऑफ कंट्रोलला देण्यात आला. ठीक आहे, आणि सीओडी काय होतं, सीओडी म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर, संचालक मंडळ जे होतं ते व्यापारी बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत जेवढा काही एरिया असेल त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार त्या व्यापारी मंडळाला किंवा सीओडीला देण्यात आला. ठीक आहे, आता हे मुद्दा झाला. हे डबल गव्हर्नमेंट लक्षात ठेवा, 1784 कायदा आहे ना, या डबल गव्हर्नमेंटसाठीच आपण लक्षात ठेवायचंय, बाकी याच्यातले काही लक्षात नाही ठेवलं तरी चालणार आहे. ठीक आहे, मग फर्स्ट टाइम ह्या 1784च्या ऍक्टद्वारे पहिल्यांदा असं झालं
की कंपनीचं क्षेत्र जे भारतातलं कंपनीचं जो सगळं क्षेत्र असणार आहे ते ब्रिटिश पजेशन आहे, ब्रिटिश क्राऊनच्या वतीनं कंपनीनं धारण केलंय किंवा कंपनी रूल करते, हे त्याच्यातून सिद्ध होत आहे. पण निर्णय घेण्याची फायनल अथॉरिटी कोण आहे, तर ब्रिटिश क्राऊन असणार आहे, म्हणजे सम्राट असणार आहे. ठीक आहे. आणि पहिल्यांदा भारताला कंपनीचं क्षेत्र आहे असं म्हटलं. पाचवा पॉईंट काय त्यातला बघा, कंपनीच्या भारतातल्या सर्व बाबतीतलं अल्टिमेट कंट्रोल हे ब्रिटिश शासन किंवा जे ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं त्या गव्हर्नमेंटकडे देण्यात आलं. ठीक आहे. बघा 1784चा पिट्स ऍक्ट हा फक्त डबल गव्हर्नमेंट किंवा दुहेरी शासनासाठी, लक्षात ठेवा. दुहेरी शासन म्हणजे काय, व्यापारी कामासाठी वेगळं मंडळ, राजकीय कामासाठी वेगळं मंडळ. राजकीय कामात कुठले कुठले, नागरी, लष्करी, महसूल. आता आपण 3 कायदे बघितले, 1773, 1781, 1784. आता आपली पहिली दिवस आहे, आपल्याला थोडस रॅपो लक्षात येऊस तर मला सांगा, तुम्हाला हे लक्षात येतंय का, समजतंय का, इंग्लिशचं काही होतंय का, जरा प्लीज मेसेज करा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. मी जे म्हणतोय ते तुम्हाला लक्षात येतंय का, पटतंय का? ओके. आणखी कुणाला काय म्हणायचंय? जर काहीही अडचण असू द्या, एकदम बेसिक असली तरी चालेल, विचारा, आपण बोलू त्याच्यावर. ओके, ठीक आहे. मग आपण जाऊ पुढे, तुमचा रिस्पॉन्स येतोय आणि विचारा, मला बिंदास विचारा. 1786चा कायदा आहे, काहीच लक्षात नाही ठेवला तरी चालत. आता हा कायदा फक्त एकाच कारणासाठी करण्यात होता, लॉर्ड कॉर्नवॉलिस. आपण हिस्ट्रीत लॉर्ड कॉर्नवॉलिस बघणार आहोत. जेव्हा आपल्याला सगळे गव्हर्नर जनरलचे कोणी काय निर्णय घेतले हे विचारलं जातं, किंवा त्यांचे म्हणजे प्रशासकीय आयोग असतील, दुष्काळी आयोग असतील, याच्या बाबतीत आपण गव्हर्नर जनरल हिस्ट्रीला करणार आहोत. आता बघा, हा लॉर्ड कॉर्नवॉलिस नावाचा गव्हर्नर जनरल होता, जी म्हणजे गव्हर्नर जनरल. ठीक आहे. या लॉर्ड कॉर्नवॉलिसला, आता लॉर्ड कॉर्नवॉलिस 1786, आता रिलेव्हन्स बघा थोडासा, आता आपला संबंध नाही पॉलिटिकचा. अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध झालं होतं. अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात लॉर्ड कॉर्नवॉलिस हा तिथला कमांडर इन चीफ होता, सरसेनापती होता. मग त्यानं तिकडचं चांगलं कामगिरी केलं होतं. मग त्याला म्हटले, तू भारतापुरता पण कारभार बघ. तो म्हणला, मी बघतो, पण मला तिथं सगळी होल अँड सोल ऑथॉरिटी असेल तरच मी बघत, अदरवाईज मी नाही बघणार. मग तो म्हणला, एक तर मिलिटरी पॉवर मला पाहिजे आणि बाकी सगळी जो निर्णय घेण्याचा अधिकार असेल. आता पहिल्या कायद्यामध्ये आपण बघितलं होतं की हे 4 कार्यकारी मंडळ आहेत, सदस्य आहेत आपल्याला. ठीक आहे. तर हा म्हटलं, मी भारतात तुमचा गव्हर्नर जनरल होतो भारतासाठी, पण मला पहिला मुद्दा त्याचा की गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल होती त्याच्यात ओव्हर रायडिंग पॉवर, म्हणजे ही एक गव्हर्नर जनरल आणि 4 सदस्य यांनी मिळून जे काही निर्णय घेतले असतील. आता 4 सदस्यात काय झालं की 3 लोक म्हटले की नाही, की आम्हाला हा निर्णय पाहिजे, आणि एक म्हणला की नाही, मला हा निर्णय पाहिजे, कुठलाही निर्णय असेल. आणि गव्हर्नर जनरल कधी निर्णय घेऊ शकतो, जेव्हा डिसाइडिंग असेल, 2-2 झालेत, मग तिसरा तो देऊ शकतो. याचं म्हणणं आहे, 4 लोक जरी अपोजिट असली माझ्या तरी चालेल, मी जो म्हणाल तोच निर्णय फायनल. तर ओव्हर रायडिंग पॉवर याला देण्यात आली. ठीक आहे. त्याचं कार्यकारी मंडळ काही जरी म्हटलं तरी हा जो घेईल तोच निर्णय असेल. दुसरं, कमांडर इन चीफ म्हणजे सरसेनापती, लष्कर प्रमुख म्हणून सुद्धा हाच राहील. फक्त कॉर्नवॉलिसला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात यावं म्हणून हा 1786चा कायदा केला होता. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. चार्टर ऍक्ट 1793चा जो आहे तो. तर चार्टर ऍक्ट मध्ये काय काय गोष्टी आहेत बघा. आता यानं म्हटलं होतं, पहिल्या 1786 मध्ये काय म्हणलंय, काउन्सिलच्या निर्णयाच्या बाबतीत त्याला ओव्हर रायडिंग पॉवर देते. ठीक आहे. पण 1793चा जो चार्टर ऍक्ट आहे त्याच्यात काय केलं, गव्हर्नर जनरलला सर्व बाबतीत ओव्हर रायडिंग पॉवर दिली. भारतभरातले जे काही निर्णय असणार आहेत, बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत जे काही येणार आहेत, तर त्याच्यासाठी कुठल्याही बाबतीत निर्णय घेण्याचा गव्हर्नर जनरलला अधिकार देण्यात आला. ठीक आहे. दुसरा मुद्दा, बॉम्बे आणि मद्रास पेक्षा बंगालच्या गव्हर्नर जनरलला अधिक पॉवर देण्यात आली, आणि हे बॉम्बे आणि मद्रास हे दुय्यम केलं, सबऑर्डिनेट केलं. की आता हे थोडस हिस्ट्रीचं लक्षात येईल, मला थोडं सांगतो. आपल्याला वडगावचा तह, जे लोणावळ्याच्या तिथं वडगाव आहे बघा, त्या वडगावचा तह झाला होता पेशव्यांचा आणि राघोबा दादांचा वगैरे जे काही तह झाला होता, पेशवे आणि राघोबा दादांचा.
तर त्याच्यात काय झालं की इथल्या बॉम्बेच्या गव्हर्नर जनरलनं एक निर्णय घेतला होता की हा तह करूया. पण हा निर्णय आता हे सबऑर्डिनेट झाले बॉम्बे आणि मद्रास, तर हा निर्णय बंगालच्या गव्हर्नर जनरलने फिरवला की मला न विचारता तू हा निर्णय घेतलायस, तर मग मला हा तह नकोय. मग त्यानं तो तह रद्द केला आणि नंतर तोच तह केला. फक्त तो का केला की आता मी करतोय ना, तू निर्णय घेण्याचा अधिकार नाही, आता मला निर्णय घ्यायचा अधिकार आहे, म्हणून तुझा केलेला रद्द आणि मला हे वाटलं म्हणून मी परत लागू केला, एवढाच बदल केला. हे सांगायचं कारण एकच की बॉम्बे आणि मद्रास गव्हर्नर जनरलला दुय्यम होते, एवढं लक्षात राहावं मला. ठीक आहे. आता इथून पुढे एक कॉन्सेप्ट चालू होती की कंपनीची व्यापारी मक्तेदारी 20 वर्षे वाढवली. म्हणजे 1793 पासून किती, आता इथून पुढचे कायदे आपल्याला बरोबर 20 वर्षाच्या कालावधीने येणार. मग किती झाले हे, 1813 ला झाला. म्हणजे पुढचा कायदा आपला 1813 ला असणार. कंपनीला हे 20 वर्ष तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला. ठीक आहे. मग आता चौथा मुद्दा, कमांडर इन चीफ जे होते त्याचा काउन्सिलला सदस्य नसणार आहे. हा जो कमांडर इन चीफ होता वर दिला इथं बघा, हा जो कमांडर इन चीफ होता तो गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा सदस्य नसणार आहे, सदस्य. पण जर वेगळी तरतूद केली की कमांडर आणि चीफ हा सदस्य असावा किंवा सदस्य असेल, अशी तरतूद केलेली असेल तर तो सदस्य असेल, अदरवाईज नसेल. हे नका लक्षात ठेवू, फक्त एक ओळख म्हणून असावं. ठीक आहे. पाचवा मुद्दा, बोर्ड ऑफ कंट्रोलचे सदस्य आणि कर्मचारी भारतातील महसुलामधून वेतन देण्यात आलं. हा मुद्दा महत्वाचा आहे आपल्याला. पाचवा, हा डायरेक्ट आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की बोर्ड ऑफ कंट्रोल, हे बोर्ड ऑफ कंट्रोल हे जे आपण बघितलं ना, डबल गव्हर्नमेंट म्हणलं, राजकीयसाठी जे बोर्ड ऑफ कंट्रोल होतं, नागरी, लष्करी आणि महसूल, तर यांचं वेतन हे भारताच्या संचित निधीतून दिलं, भारताच्या संचित निधीतून किंवा महसुलातून. हा मुद्दा महत्वाचा आहे 1793 मधला. ठीक आहे. बोर्ड ऑफ कंट्रोलचे जे सदस्य आणि कर्मचारी आहेत या दोघांचंही वेतन भारतीय महसुलामधून देण्याची तरतूद करण्यात आली. आता या 1786 आणि 1793 मधला हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि तिसरा मुद्दा महत्वाचा आहे, याच्यातलं बाकी काहीच लक्षात ठेवू नका. ठीक आहे. आता हा प्रश्न आपल्याला विचारला जात, 2 वेळा विचारला. 1919च्या कायद्यासंदर्भात पण एक विचारलाय, तो आपण पुढे घेऊया. 1813 कायदा, 1813 आतापर्यंत याच्यावर क्वेश्चन विचारलेला नाही. हिस्ट्रीच्या अँगलने याच्यात 3 बाबी महत्वाच्या आहेत, त्या कुठल्या आहेत त्या बघूया आपण. चार्टर ऍक्ट 1793चा होता, इथं आपण बघितलं 20 वर्ष वाढ केली, म्हणून 1813 आपण वर बघितलं होता. बघा, पहिलाच मुद्दा खूप जास्त महत्वाचा आहे. त्याच्यात हिस्ट्रीला डायरेक्ट क्वेश्चन, पॉलिटिकल नाही विचारतात, त्याच्यावर हिस्ट्रीला क्वेश्चन विचारतात. चहा आणि चीनशी व्यापार सोडून, वगळता, एक्सक्लूड करणं, इंग्लिशमध्ये एक्सक्लूड करणं म्हणतो किंवा एक्सक्लुजन म्हणतो, इतर क्षेत्रातील कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपवली. हे लक्षात घ्या. 2 अपवाद आहेत. अपवाद कुठले आहेत? चहा आणि चीनशी व्यापार. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, हे वाक्य महत्वाचं आहे आपल्याला. 1813च्या चार्टर ऍक्टनी चीनशी व्यापार आणि चहाशी व्यापार ह्या 2 गोष्टी सोडता इतर बाबतीत कंपनीला मक्तेदारी संपवली. की मक्तेदारी म्हणजे काय, हा व्यापार फक्त आम्हीच करणार, हा त्या ब्रिटिश कंपनी, ईस्ट इंडिया कंपनीला निर्णय घेण्याचा अधिकार होता. तुमची मक्तेदारी नाही. आता दुसरं कोणीही या बाबतीत व्यापार करू शकतं. आता सुद्धा, आजच्या भारतात सुद्धा आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची 3 बाबतीत व्यापारी मक्तेदारी आहे. इकॉनॉमिक्स मधला हा पॉइंट आहे. एक ते रेल्वे ट्रान्सपोर्ट असेल, अणुऊर्जा असेल, किंवा जे हजार्डस वेस्ट असतात, म्हणजे घातक जे महत्वाचे केमिकल्स वगैरे असतात, त्या बाबतीत भारत सरकारच निर्णय घेतं. आपल्याला आता हे मी सांगतो, इकॉनॉमिक्स जरी असलं तरी आपल्याला आर्टिकल 19 मध्ये काही स्वातंत्र्य आहेत. तर त्या स्वातंत्र्यातलं एक स्वातंत्र्य आहे की तुम्हाला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. ते व्यवसाय करण्याच्या स्वातंत्र्यात स्पष्टपणे घटनेत नमूद केलेलं आहे की काही बाबतीत सेंट्रल गव्हर्नमेंट हे मक्तेदारी करू शकतं. ठीक आहे. आपल्यासाठी लक्षात ठेवा, 1813च्या कायद्याद्वारे चहा आणि चीनशी व्यापार वगळता बाकीच्या ठिकाणी कंपनीची मक्तेदारी संपवली. पहिलं वाक्य खूप महत्वाचं आहे. दुसरं, ब्रिटिश राज्यसत्तेची
सार्वभौमता भारताबाबत हा मुद्दा इव्हॉल्व्ह होत गेलाय बघा. कसा इव्हॉल्व्ह होत गेलाय हे बघा. पाचवा मुद्दा काय होता इथं, कंपनीवरील ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणात वाढ झाली. ठीक आहे. दुसऱ्या 1784 मध्ये चौथा मुद्दा काय लिहिलाय की कंपनीचे क्षेत्र ब्रिटिश पोझिशन झालं. आणि तिसरा मुद्दा काय इथं दिलाय की भारताच्या बाबतीत पूर्णपणे ब्रिटिश राजसत्तेची सार्वभौमता. सार्वभौमता म्हणजे सोव्हर्निटी. सोव्हर्निटी म्हणजे काय की निर्णय घेण्याचा पूर्ण, चांगलं काय वाईट काय हा निर्णय घेण्याचा अधिकार ब्रिटिश राजसत्तेला असणार आहे. ठीक आहे, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. तिसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे. 1, 3, 4 हे डायरेक्ट हिस्ट्रीला क्वेश्चन विचारतात, म्हणून हे तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. तिसरा काय, ख्रिश्चन मिशनरी यांना भारतात लोकांचं प्रबोधन करण्यासाठी भारतात येणं आणि तिथं परवानगी देण्यात आली, हे लक्षात ठेवा. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की 1813च्या कायद्याद्वारे कुणाला भारतात येऊन धार्मिक शिक्षण देण्याची परवानगी देण्यात आली, तर ख्रिश्चन मिशनरी होते आणि इंग्लंड मधले होते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चौथा मुद्दा महत्वाचा आहे, याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. भारतात पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारासाठी 1 लाख रुपये, वार्षिक 1 लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पाचवा मुद्दा आहे, स्थानिक सरकारला लोकांवर कर लावण्याचे अधिकार आणि शिक्षेचे अधिकार देण्यात आले. आता हळूहळू ब्रिटिश शासन होतं, आता हे थोडस इव्हॉल्व्ह होत जातं की कंपनीनं काही बाबतीत चुका केल्या, मग त्या चुकातून सुधारत गेलं. गव्हर्नर जनरल बदलत आला. सगळेच गव्हर्नर जनरल हे ऑप्रेसिव्ह किंवा भारतातल्या लोकांना त्रास देणारे होते वगैरे असं काही नाही. काही लिबरल पण होते, त्यांनी भारतासाठी पण काही चांगल्या गोष्टी केल्या होत्या. तर हे हळूहळू जसं शासन करता बदलतो तसे निर्णय बदलत असतात. लोकांना हळूहळू माणूस होण्याकडे ते इव्हॉल्व्ह होत गेलेले. ठीक आहे. 1813 मधले 3 मुद्दे महत्वाचे. पहिला महत्वाचा आहे, तिसरा महत्वाचा आहे, चौथा महत्वाचा आहे. ठीक आहे. परत सांगतो, चहा आणि चीनशी व्यापार वगळता कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपवली. तिसरा, ख्रिश्चन मिशनरीना भारतात शिक्षण प्रसार किंवा धार्मिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी येण्याची परवानगी देण्यात आली. आणि पाश्चात्य शिक्षणासाठी 1 लाख रुपये वार्षिक देण्याची तरतूद करण्यात आली. हे 3 मुद्दे महत्वाचे आहेत. ठीक आहे. जाऊयात पुढे आपण. मग आता परत इथं काय केलं होतं की कंपनीची जी भारतातली सत्ता होती ती परत 20 वर्षांनी वाढवली. 1813चा इथं आहे, मग इथं 1833 ला आली, 20 वर्षांनी वाढली. यातलं हे वाक्य महत्वाचं आहे, फायनल स्टेप टुवर्ड सेंट्रलायझेशन. आता हे कसं लक्षात येईल बघा. दुसरा मुद्दा काय लिहिलाय, मद्रास आणि बॉम्बेचे गव्हर्नर हे बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम केले. म्हणजे पहिल्यांदा काय झालं की यांच्या वतीनं सगळ्यात निर्णय घेण्याचा अधिकार बंगालच्या गव्हर्नर जनरलला दिला. परत इथे एक मुद्दा दिलाय ना, ठीक आहे, ओके, इथं दिलाय. 1793 ला काय केलं, बॉम्बे आणि मद्रास पेक्षा गव्हर्नर जनरल ला अधिक पॉवर दिली आणि मग हे दोघं दुय्यम झाले. आणि फायनल स्टेप टुवर्ड सेंट्रलायझेशन, पूर्णपणे अतिकेंद्रीकरण करण्याचे हा शेवटची पायरी होती 1833. याच्यावरच आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कुठल्या चार्टर ऍक्टला फायनल स्टेप टुवर्ड सेंट्रलायझेशन म्हणजे केंद्रीकरण करणं, म्हणजे एका ठिकाणी बसून पूर्ण भारतभरातले निर्णय घेण्याचे अधिकार कुणाला देण्यात आले, तर गव्हर्नर जनरलला देण्यात आले. हा निर्णय 1833च्या चार्टर ऍक्टद्वारे घेण्यात आला होता. बघा, पहिला मुद्दा, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया करण्यात आला. आता तुम्ही साईडला जरी कुठं तरी लिहून घेतलं तरी चालत. 1833 आणि 1858 हे 3 गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे. काय, गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल, नंतर काय, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, आणि इथं काय, व्हाईसरॉय. असे 3 गोष्टी लक्षात ठेवा. मग पहिला आपण काय बघितलं होतं, पहिला गव्हर्नर जनरल बंगालचा गव्हर्नर जनरल काय बघितला होता, तर वॉरेन हेस्टिंग
हे तीन तुम्ही साईडला कुठेतरी लिहून ठेवा. मॅच द पेयर साठी हे डायरेक्ट विचारला जाऊ शकेल. पहिला गव्हर्नर, बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग 1773. आता दुसरं बघा, गव्हर्नर जनरल बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया नेमण्यात आलं. त्याला सर्व नागरी लष्करी अधिकार देण्यात आले आणि पूर्ण भारतातल्या पूर्ण क्षेत्रावर त्याला ताबा देण्यात आला, की पूर्ण निर्णय घेण्याची अथॉरिटी त्याला. म्हणजे पूर्वी कसं होतं राजेशाहीत, की राजा म्हणत ते पूर्ण, राजासाठी एक प्रधानमंडळ असायचं किंवा वेगवेगळे मंत्री असायचे. पण इथं सगळं काय झालं, की गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया त्याला जे वाटेल ते भारताच्या बाबत निर्णय घेण्याचा अधिकार त्याला देण्यात आला. आणि पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होतं, तर विल्यम बेंटिक. हे नाव लक्षात ठेवा. विल्यम बेंटिक खूप वेळा नाव येतं, सॉरी, विल्यम बेंटिक आपण कशासाठी बघतो, एक त्या दिवशी आपण एक क्वेश्चन बघितला होता, इनाम कमिशन कुणी नेमलं, तर विल्यम बेंटिकनं नेमलं होतं. त्याच्यात काय झालं, त्या ऑप्शन त्या पर्याय दिलता की 1829 ला. मग आपल्याला हे गव्हर्नर जनरलचा कालावधी लक्षात येतो हिस्ट्रीच्या अँगलने. हे काही क्वेश्चन हिस्ट्रीच्या अँगलचे आहेत. ठीक आहे, 1829 ला जो इनाम कमिशन नेमलं होतं ते विल्यम बेंटिक नेमलं होतं. इनाम कमिशन त्या दिवशी परवा आपण डिस्कशन मध्ये बघितलं. दुसरं सतीबंदी कायदा, आठवतोय तुम्हाला, सतीबंदी कायदा जो आहे तो सुद्धा या विल्यम बेंटिकनं निर्णय घेतला होता. आपल्याकडे जी सतीची प्रथा आहे, अजूनही म्हणतात काही ठिकाणी राजस्थानमध्ये सतीची प्रथा आहे. ठीक आहे, तर हे विल्यम बेंटिकने घेतलं होतं. आता आपल्यासाठी पॉलिटिसाठी लक्षात ठेवायचं, विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. ठीक आहे, दुसरा मुद्दा बघा, बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरचे सगळे कायदेविषयक अधिकार काढून घेण्यात आले. इतके दिवस तुम्हाला प्रशासकीय बाबतीतले होते, काही कायदे करण्याचे अधिकार होते, पण 1833च्या कायद्याने या दोघांचे सगळे कायदेविषयक अधिकार काढून घेतले, लष्करी घेतले आणि नागरी अधिकार घेऊन टाकले. म्हणूनच या कायद्याला म्हणतात फायनल स्टेप टुवर्ड सेंट्रलायझेशन. आता हळूहळू असा ग्राफ आहे, ब्रिटिश आले, इथं 1773चा कायदा आहे, इथं 1786 असेल, 1784, इथं 1786 असेल, इथं 1793 असेल. इथं 1833 झालं आणि इथं पूर्ण म्हणजे हे सेंट्रलायझेशन झालं, पूर्ण या बाबतीतला निर्णय घेण्याचा अधिकार द्याला. आता इथून पुढे परत डिसेंट्रिग्रेशन चालू होणार आहे, परत अधिकार त्या दुसऱ्याला देण्याची सुरुवात करण्यात आली. ते कसे ते आपण बघू, पण 1833 सेंट्रलायझेशन हे लक्षात ठेवा. बॉम्बे आणि मद्रासचे गव्हर्नर जनरलचे पूर्ण अधिकार काढून घेण्यात आले. गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला लेजिस्लेटिव्हच्या बाबतीत पूर्ण एक्सक्लुझिव्ह पॉवर दिली. लेजिस्लेटिव्ह म्हणजे काय, कायदे तयार करण्याचे अधिकार पूर्णपणे गव्हर्नर जनरलला. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, विशेष अधिकार, की आता हा भारताच्या बाबतीत सगळे कायदे हा एकटा करणार. ठीक आहे, हे 1833च्या कायद्याद्वारे झालं. आता याच्यात आणखीन एक बदल झाला, स्मॉल बदल होता. पूर्वी काय करायचे, पूर्वी जे हे काय इथं काय बघितले आपण, नियामक कायदा म्हणायचे, त्याला इंग्लिशमध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणतो. तर हे नाव बदललं आणि आता इथून पुढे कायदा आला. कायदा इथून पुढचे जे काही कायदे बघणार आहेत आपण त्याला ऍक्ट असं म्हटलं जाणार, रेग्युलेशन नाही म्हटलं जाणार. आपण नियामक मराठीत म्हणतो, तर ते न म्हणता कायदा म्हटलं जाणार. ठीक आहे, पहिलं त्याच्या पुढचा मुद्दा, कंपनीला फक्त प्रशासकीय अधिकार देण्यात आले. म्हणजे कंपनीचे जे काही बाकीचे अधिकार होते, व्यापारी वगैरे सगळे अधिकार काढून घेण्यात आले. इथून सुरुवात झाली. इथं बघितलं, पहिला मुद्दा काय होता, चहा आणि चीनशी व्यापार वगळता. इथं कंपनीची मक्तेदारी संपवली होती. मग या कायद्याद्वारे 1833च्या कायद्याद्वारे कंपनीचे बाकी सगळे म्हणजे चहा आणि चीनशी व्यापाराचा सुद्धा अधिकार काढून घेण्यात आला. इथून पुढे कंपनीने फक्त भारतात शासन करायचं, काय प्रशासक म्हणून काम करायचं. तुम्ही कुठला व्यापार करायचा नाही, काहीच करायचं नाही. ठीक आहे, म्हणजे आता इथं कन्फ्युजन होईल आपला. चहा आणि चीनशी व्यापार वगळता इतर बाबतीतली मक्तेदारी कधी संपवली, 1813ला.
आणि बाकी सगळ्याच बाबतीतली चहा आणि चीनचे व्यापार धरून तर ती 1833 ला संपवली. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. नंतरचा 5वा मुद्दा आहे याच्यातला की ओपन कॉम्पिटिशन ही पहिल्यांदा इंट्रोड्यूस करण्यात आली. ओपन कॉम्पिटिशन म्हणजे काय, खुलं जे स्पर्धेचं तत्व जे आहे. आता आपण बघा एमपीसी देतोय किंवा युपीएससी देतात, काही मुलं बँकिंगचे देतात. तर आता याच्यात कुणी पण अप्लाय करू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की जर तुमच्याकडे डिग्री असेल तर आपण कुणी पण अप्लाय करू शकतो. डिग्री नसेल तरी आता अप्लाय करता येतं आपल्याला. मध्यंतरी त्याने नियम आणला होता 6 अटेम्प्टचा. त्यामुळे जे अंडर ग्रॅज्युएट ते लोक अप्लाय करू शकत नव्हते. पण कुणीही निर्णय घेणं, ओपन कॉम्पिटिशन, भारतातला कुणीही नागरिक या कंपनीचा सेवक म्हणून अर्ज करू शकत होता. असं तत्व 1833च्या कायद्याने आणलं, सुरुवात केली. पण सीओडी म्हणजे काय आपण बघितलं, कोर्ट ऑफ डायरेक्टरने याला विरोध केला. तो विरोध केल्यामुळे हा निर्णय रद्द झालेला आहे. आता हा पुढे एका ठिकाणी लागू झालाय पण इथं रद्द झालेला आहे. पण इंट्रोड्यूस केलं तर 1833 द्वारे, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. 1813 1833 मधले काय काय मुद्दे लक्षात ठेवायचे मी बघितलेले आहेत, सांगितलेले आहेत. तुम्हाला याच्या संदर्भात काही वाटत असेल तर मला लगेच विचारा, आपल्याला पुढे जाता येईल. थांबून जाऊ थोडंसं, पण लक्षात येणं गरजेचं आहे तुम्हाला. इथे एक लगेच नाव लिहून ठेवतो. पहिला भारताचा, हे सगळे फर्स्ट आहेत. फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल, फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आणि फर्स्ट व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा जो होता तो फर्स्ट व्हाईसरॉय होता आणि लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता. हा फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता आणि लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता. ठीक आहे. आतापर्यंतच्या कायद्याबद्दल तुम्हाला काही वाटत असेल, लक्षात येते, लक्षात येत नाही, लगेच विचारा. आपला अल्टिमेट एम आहे तुमच्या लक्षात येणं. फक्त मला एक गोष्ट सांगा, मेसेज करा की तुमच्यापैकी सगळे फ्रेशर्स आहात का, तुमच्यापैकी आणखी कोणी अगोदर परीक्षा वगैरे दिलेली, एकदा जरा मेसेज करा. आणि मी जे बोलतोय ते लक्षात येतंय ना. ओके. आणखी फ्रेशर. ठीक आहे. मग तुम्ही आतापर्यंत लक्ष्मीकांत वाचलेलं नसेल किंवा अभ्यास सुरू केलेला नसेल असं कन्सिडर करूनच मी सांगायचा प्रयत्न करतोय. तर मग तुमच्या लक्षात येतंय ना हे. ओके, ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. काही अडचण आली तर मला लगेच थांबवा, मला मेसेज करा, आपण पुढे जाऊया. 1853. ओके ओके, थँक्यू. आता बघा 1853चा चॅप्टर आहे बघा. 1833 झाला आता 1853 मध्ये. 1853च्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला. आता याच्यात काय, जो गव्हर्नर जनरलचं मंडळ होतं, कार्यकारी मंडळ जे होतं, त्याच्यात 2 होते. एक तर कायदेविषयक आणि कार्यकारी अधिकाराची विभागणी केली. म्हणजे कायदा करणारे एक वेगळं मंडळ झालं आणि एक्झिक्युटिव्ह. आता एक फक्त सांगतो तुमच्या लक्षात येईल. आता बघा आपलं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ घ्या किंवा देशाचं मंत्रिमंडळ घ्या, कुठलंही घ्या. आपल्याला माहितीये जरी आपल्याला मंत्री म्हणून व्हायचं असेल तर आपल्याला एक तर लोकसभेचं सदस्य व्हावं लागतं किंवा राज्यसभेचं सदस्य व्हावं लागतं. दोन्हीचं सदस्य नसेल तरी आपण मंत्री होऊ शकतो मॅक्सिमम 6 महिन्यासाठी. 6 महिन्यात आपल्याला दोन्हीपैकी कुठल्याही सदनाचं, हाऊसचं मेंबर व्हावं लागत असतं. मग जे आपले सगळे आमदार खासदार असतील ते आपल्यासाठी कायदे बनवतात. मंत्री ही एक्झिक्युटिव्ह बॉडी असते. मंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला लेजिस्लेटिव्हचा भाग व्हावा लागतं. तर याच्यासाठी कायदे करणारी एक वेगळी बॉडी आहे आणि त्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी वेगळी बॉडी. तर निर्णयाची अंमलबजावणी करणारी बॉडी कुठली, तर एक्झिक्युटिव्ह. जे मंत्रिमंडळ आहे हे सगळं एक्झिक्युटिव्ह आहे. आपला कुठलाही कायदा असू द्या, तो कायदा राष्ट्रपती किंवा गव्हर्नरची सही झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. गव्हर्नर म्हणजे राज्यपाल म्हणजे आपल्या महाराष्ट्रापुरतं आणि राष्ट्रपती म्हणजे पूर्ण भारतापुरतं. हे तर तुमच्या लक्षात असेल. ठीक आहे. मग इथे यांनी फंक्शन वेगळे केले की कायदे करणारे वेगळे लोक आणि निर्णय घेणारे किंवा अंमलबजावणी करणारे वेगळे लोक. याच्यात काय केलं, 6 नवीन कायदेविषयक सल्लागार नेमण्यात आले. गव्हर्नर जनरलला सल्ला देणारे अजून 6 कायद्याचा, ज्यांना कायद्याचं नॉलेज असेल असे लोक नेमण्यात आले. ठीक आहे. आणि गव्हर्नर जनरलला कायदे मंडळासाठी म्हणजे कायदे करण्यासाठी त्याला निर्णय घ्यावा म्हणून एक केंद्रीय कायदा मंडळ
एक निर्माण केलं, त्याला मिनी संसद म्हणायचे. छोटी अशी संसदच होती, आताचं जे संसदेचं स्ट्रक्चर आहे तशीच होती. आणि यांना कायदे निर्मितीचं स्वातंत्र्य कार्य करता यावं म्हणून पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं. ठीक आहे. म्हणजे आता बघा आपल्या भारतात सध्या एक विषय चालू आहे की समान नागरिक कायदा करायचा आहे. समान नागरिक कायदा करायचा आहे. मग याविषयीचं एक छोटंसं मंडळ तयार केलं जातं, जे सदस्य असतील किंवा तज्ज्ञ लोक असतील यांचे मतं घेतले जातात. याच्या आधारे एक ड्राफ्ट तयार केला जातो की आपण भारतासाठी भारतातल्या लोकांना असे असे समान नागरिक कायदा करूया. मग तो कायदा आहे ना, तो कायदा जनतेसाठी ओपन केला जातो. आता हा समान नागरिक कायदा जो आहे तोही आपल्या भारतातल्या सगळ्या नागरिकांना ओपन केलेला आहे. आणि त्याच्या आता म्हणजे डिसेंबर 2021 पर्यंत लोकांनी त्याच्यावर शिफारसी पण दिलेल्या आहेत. आपण शक्यतो कायदा बघत नाही, पण जे लोक त्यातला जे कायद्याचे विद्यार्थी असेल किंवा एक सिव्हिल सजग नागरिक असतील ते लोक त्या कायद्याला की नाही तुमचा कायदा असा आहे तर त्याच्यात हे बदल करावेत अशी शिफारशी करत असतात. अशीच प्रत्येक कायद्याची निर्मिती होत असते. तसंच या कायदे निर्मिती मंडळाला त्यांचा कायदा करण्याचा अधिकार किंवा पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं. वरचं नाही लक्षात ठेवलं तरी चालत. दुसरा मुद्दा महत्वाचा आहे, ओपन कॉम्पिटिशन सुरू करण्यात आले. मॅकॉले समितीने 1854 ला शिफारस केली होती. त्या शिफारसीच्या आधारे हे ओपन कॉम्पिटिशन सुरू केले. आता इथं बघितलं आपण 1833 मध्ये ओपन कॉम्पिटिशन इंट्रोड्यूस केली होती, पण संचालक मंडळानं विरोध केल्यामुळे ती रद्द केली. पण मग आपल्याला जर प्रश्न आला तर काय आपण सांगायचं, ओपन कॉम्पिटिशन कधी सुरू करण्यात आली? 1853 चार्टर ऍक्टद्वारे. ठीक आहे, आपल्यासाठी ही आन्सर असणार आहे. एक मिनिट द्या मला. ठीक आहे, ओके. आता इथं बघितलं आपण 1813 ला 1793 ला 20 वर्ष वाढ दिली, म्हणजे 1813 पर्यंत आलं. 1813 ला परत 20 वर्ष वाढ दिली, 1833 पर्यंत दिली. इथं बघितलं आपण की कंपनीचं जे कार्यक्षेत्र आहे ते वाढ करण्यात आलं. मग 1853 ला पण कंपनीला मुदतवाढ देण्यात आली. कंपनीला मुदतवाढ देण्यात आली, पण किती कालावधीसाठी हे फिक्स केलं नाही. म्हणजे याचा अर्थ बघायचा की आता हळूहळू कंपनीचे अधिकार तुम्ही पूर्ण काढून घेणार आहे ब्रिटिश क्राऊन. ठीक आहे, तुम्ही भारतात कारभार करा, पण किती कालावधीपर्यंत हे आम्ही ठरवणार. आम्हाला वाटलं की तुम्ही पुढच्या वर्षीपासून तुमचं अधिकार रद्द तर रद्द. ठीक आहे, हा ब्रिटिश क्राऊन ठरवणार. मग चौथा मुद्दा बघा, पहिल्यांदाच असं करण्यात आलं, 6 नवीन भारतीयांना नाही, हा शब्द खोडा, 6 नवीन सदस्यांना ठेवा लक्षात. 6 नवीन सदस्यांना केंद्रीय कायदे मंडळात नियुक्ती देण्यात आली. ठीक आहे, केंद्रीय कायदे मंडळ म्हणजे काय, आपण आता सध्याचं जे स्ट्रक्चर आहे, आपली लोकसभा, राज्यसभा आहे, राष्ट्रपती आहेत, पीएम आहेत, या बॉडीमध्ये 6 नवीन सदस्यांना नेमणूक देण्यात आली. त्या 6 पैकी 4 लोक कुठून असणार आहेत? मद्रास, बॉम्बे, बेंगॉल आणि आग्रा या 4 प्रांतातून हे 6 लोक असणार आहेत. इथं भारतीयांना नाही, माझ्या कोणत्या नोट्स मध्ये पण हार्ड कॉपी आल्या असेल तुम्हाला तर ते भारतीयांना रद्द करा, सदस्यांना. भारतीयांना पहिल्यांदा कधी देण्यात आली तर 1861 ला आहे. पुढचा कायदा तो तिथं बघूयात आपण. ठीक आहे, मग 1853 मधल्या कायद्यामधलं काय लक्षात ठेवायचं? ओपन कॉम्पिटिशन. आणि फक्त एवढंच लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे, काय बाकी लक्षात ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे, आता पुढचा कायदा जो आहे तो खूप महत्वाचा आहे आपल्याला. त्या कायद्या संदर्भात हिस्ट्रीला पण डायरेक्ट त्याचा तारखेचा प्रश्न विचारतात की कधी लागू करण्यात आलं. आता हा जो कायदा आहे 1858 त्याची पार्श्वभूमी काय होती? इथं कायदा कधी केलता? 1853 आणि लगेच इथं 1858 ला, म्हणजे 5 वर्षाचा गॅप आहे. 5 वर्षात कायदा करण्याची का गरज भासली? तर त्याचं कारण हिस्ट्रीत आहे. हिस्ट्रीत काय झालं होतं की 1857 ला आपल्याला माहितीये की बंड झालं होतं किंवा काही आपण त्याला स्वातंत्र्य युद्ध असं पहिलं स्वातंत्र्य संग्राम असं कन्सिडर करतो. ठीक आहे, तर त्याच्यामुळं ब्रिटिशांविषयी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त झाला आणि पूर्ण भारतभरात झाला. इतर ठिकाणी काही छोटे मोठे उठाव झाले होते, आदिवासी असतील किंवा लष्करी असतील ते झाले होते, पण भारताभरात हा सगळ्यात मोठा प्रमाणावर विद्रोह झाला होता आणि तो प्रत्येकानं ब्रिटिश शासनानं तो दाबून टाकला.
ठीक आहे. पण ब्रिटिश शासनाला याची जाणीव झाली, आता भारतीय लोक अवेअर व्हायला लागलेत, आता आपल्याला पूर्णपणे आपल्याच म्हणण्यानं कारभार करणं शक्य नाहीये, तर आपण त्यांना काही थोडेफार त्यांना अधिकार देऊ आणि मिळून मिसळून हे करूया. तर या कायद्याला 1858चा जो भारत सरकार कायदा होता, याला काय म्हणतात, सुशासनाचा कायदा, म्हणजेच ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नन्स. इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला, ऍक्ट ऑफ गुड गव्हर्नन्स. सुशासन म्हणजे इथून पुढचं जे शासन असणार आहे ते चांगलं असणार आहे, ही भारतीयांना खात्री देण्यासाठी हा कायदा केला. हा कायदा लागू कधी झाला, 1 नोव्हेंबर 1858ला. हिस्ट्रीला ही तारीख विचारलेली, हिस्ट्रीचे प्रिलिमचे क्वेश्चन बघितलं तर ही तारीख आहे. ठीक आहे. याच्यात काय केलं, कंपनीची सत्ता समाप्त करण्यात आली, पूर्ण रद्द. कंपनीला इथून पुढे भारताच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार नाही. मग काय केलं, कंपनीचे शासकीय अधिकार काढून घेतले. म्हणजे इथून मागे बघितलं ना आपण 1833ला मी काय म्हटलं तुम्हाला, की फक्त प्रशासकीय अधिकार होते. ओके. आणि व्यापारी अधिकार 1813च्या कायद्यातून चहा आणि चीनशी वगळता सगळे काढले होते. 1830 मधून सगळे काढून घेतले, फक्त आता प्रशासकीय बॉडी राहिली. 1858ला काय केलं, कंपनीचे सगळेच अधिकार काढले, प्रशासकीय काढले. जो भारताचा प्रदेश होता तोही प्रदेश आता ब्रिटिश क्राऊनच्या नावानं झाला. आणि महसूल विषयीचे जे काही अधिकार होते ईस्ट इंडिया कंपनीला, तेही काढून घेतले आणि सगळी पॉवर ब्रिटिश क्राऊनकडे देण्यात आली. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा बघा, गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला व्हाईसरॉय हे नाव देण्यात आलं. आणि तो व्हाईसरॉय काय होता, तो ब्रिटिश क्राऊनद्वारे, ब्रिटिश सम्राटाद्वारे तो नेमला यायचा. आणि पहिला व्हाईसरॉय कोण होता, तर लॉर्ड कॅनिंग. इथं बघितलं आपण, बघा हे 3 वाक्य मी परत सांगतो. 1773च्या कायद्याद्वारे पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल नेमण्यात आला. पहिला कोण होता, वॉरन हेस्टिंग. 1833च्या कायद्याद्वारे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कन्सिडर करण्यात आलं. आणि पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होतं, तर विल्यम बेंटिक. तिसरं, 1858च्या कायद्याद्वारे भारताचे जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होता त्याला व्हाईसरॉय म्हणायला लागले. आणि व्हाईसरॉय, पहिला व्हाईसरॉय कोण होता, लॉर्ड कॅनिंग होता. ठीक आहे. तिसरं, दुहेरी शासन समाप्त करण्यात आलं, बीओडी आणि सीओडी. बीओडी मग आपण बघितलं, हे दुहेरी शासन कधी लागू झालं होतं, 1784च्या कायद्याने. व्यापारी मंडळासाठी व्यापारी विषयक बाबीचे निर्णय घेण्यासाठी सीओडी होतं, आणि राजकीयसाठी नागरी लष्करी महसूलसाठी बीओडी होतं, बीओसी होतं, बोर्ड ऑफ कंट्रोल इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो. तर ते समाप्त करण्यात आलं. ठीक आहे. सुरुवात कधी केली ती, 1784च्या कायद्यानं. ठीक आहे. मग आपण इथं लिहून ठेवणं गरजेचं आहे, आपल्याला लक्षात राहावं म्हणून. 1784च्या कायद्याने हे सुरू केलं होतं आणि 1858च्या कायद्याने हे रद्द केलं, दुहेरी शासन, डबल गव्हर्नमेंट जे आहे ते. चौथा मुद्दा बघा, एसओएस, संपूर्ण अधिकार आणि नियंत्रण. एसओएस म्हणजे काय, सेक्रेटरी ऑफ स्टेट. एसओएसचा फुल फॉर्म हा आहे. सेक्रेटरी ऑफ स्टेटला संपूर्ण निर्णय आणि अधिकार देण्यात आला. आणि तो जो होता एसओएस हा ब्रिटिश कॅबिनेटचा सदस्य होता. ब्रिटिश कॅबिनेट सदस्य म्हणजे काय, ब्रिटिश मंत्रिमंडळाचा भाग होता आणि तो जबाबदार होता संसदेला. इथं काय करतील, आपल्याला इथं प्रश्न जर फिरून आला, आता मी म्हटलं ना तुम्हाला, आपल्याला 1909, 1935 आणि 1947च्या कायद्यासंदर्भात प्रश्न विचारलेले. तर इथून पुढे आता आपण काय करतोय, प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिसच्या आधारे सांगितलं की हे क्वेश्चन विचारले, पण आपलं काम काय, एक्सपेक्टेड एरिया काय आहे हे ठरवणं. एक तर यावर्षी राज्यसेवेचा पॅटर्न चेंज झालाय, तर मग ते काही एरिया वेगळं करू शकतात का, आणि जर विचारलं तर आपण तयार असावं, म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. तर ही सेक्रेटरी ऑफ स्टेट आहे, हा ब्रिटिश कॅबिनेटचा सदस्य म्हणजे मंत्रिमंडळाचा सदस्य आहे, आणि संसदेला, ती जो ब्रिटिश संसदेला जबाबदार असणार आहे, ब्रिटिश क्राऊनला जबाबदार नाही, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता हे सेक्रेटरी ऑफ स्टेट मध्ये 15 सदस्याचं एक मंडळ दिलं. आपण सुरुवातीला बघितलं गव्हर्नर जनरलला 4 सदस्याचं मंडळ होतं, आता त्यांनी अधिकाधिक लोक समाविष्ट करायला लागले, 15 सदस्याचं मंडळ केलं. ते सगळं सल्लागारी होतं, ऍडवायझरी होतं.
म्हणजे यांनी फक्त शिफारसी करायच्या, शेवटी निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असणार आहे? सेक्रेटरी ऑफ स्टेटला असणार आहे. आणि याचा चेअरमन जे कोण असणार आहे या सल्लागारी मंडळाचा, तर सेक्रेटरी ऑफ स्टेट असणार आहे. ठीक आहे. 6वा मुद्दा बघा, सेक्रेटरी ऑफ स्टेट हा खटला एखाद्यावर खटला पण दाखल करू शकतो, केस करू शकतो, किंवा एखादा भारताचा नागरिक किंवा ब्रिटिशचा कंपनीचा सेवक जे कोणी असेल ते सेक्रेटरी ऑफ स्टेटवर खटला पण दाखल करू शकते. म्हणजे दोघांना अधिकार, एखादा नागरिक पण त्याच्यावर खटला दाखल करू शकतो आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट एखाद्या नागरिकावर पण खटला दाखल करू शकतो. इतक्या गोष्टी यातल्या महत्वाच्या. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. दुसरा जो मुद्दा आहे, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, त्याला व्हाईसरॉय केलं. दुसरं, दुहेरी शासन, डबल गव्हर्नमेंट समाप्त करण्यात आलं. हे दोन गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी आपल्याला सफिशियंट आहे. ठीक आहे. ओके. आणि हे तीन जे आपण बघितले, गव्हर्नर जनरल, बेंगाल, इंडिया, व्हाईसरॉय, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. पुढे जाऊयात आपण. 1861चा कायदा, भारत मंडळ कायदा याला असं म्हटलं झालं. याच्यात काय करण्यात आलं, व्हाईसरॉय जे होता, आता इथं व्हाईसरॉयचं पद आलं, आपण बघितलं ना इथं व्हाईसरॉय, इथं बदल नाही, इथं सदस्य शब्द आहे. व्हाईसरॉयला काही अकार्यकारी, नॉन एक्झिक्युटिव्ह सदस्य नेमणूक करण्याचा अधिकार देण्यात आला. म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय, की व्हाईसरॉयला सल्ला देण्यासाठी जी काही, आता बघा ना, राष्ट्रपतीला सल्ला कोण देतं? राष्ट्रपतीला सल्ला पीएम, त्याची काउन्सिल ऑफ मिनिस्टर देतं. तसंच या व्हाईसरॉयला सल्ला देण्यासाठी जे काही सदस्य होते कार्यकारी, त्याच्यात काही अकार्यकारी सदस्य सुद्धा तो नेमू शकत होता. थोडक्यात आपण किचन कॅबिनेट म्हणू, की हे माझ्या जवळचे लोक आहेत, तुम्ही पण मला सल्ला दिला तरी चालेल. ठीक आहे. तर 1862 या तरतुदीचा वापर करून लॉर्ड कॅनिंग आपलं पहिला व्हाईसरॉय आहे आणि लास्टचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे, 3 भारतीय लोकांना व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये स्थान दिलं. 3 नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं, बनारसचा राजा. दुसरं, पटियालाचे जे महाराज होते, पटियाला जे पंजाबचे सध्याचे म्हणजे मागचे मुख्यमंत्री होते बघा, अमरिंदर सिंग, ते पटियालाचे आहेत. त्यांचे जे पूर्वज आहेत ते पटियालाचे जे महाराज आहेत ते. आणि तिसरं होतं दिनकरराव. हे जे दिनकरराव आहेत, हे दिनकरराव, सर दिनकरराव, त्यांना उपाधी होती, सर ही उपाधी आहे, हे महाराष्ट्रातले होते. अशा 3 लोकांना व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळात प्रथमच स्थान देण्यात आलं. आपण इथं बघितलं होतं की 6 पैकी 4 जे प्रोव्हिन्स होते, मद्रास, बॉम्बे, बेंगॉल आणि आग्रातले लोक घेतले होते. पण हे इंडियन नव्हते, ब्रिटिश मधलेच काही जे काही लोक असतील त्यांना घेतलं होतं. पण पहिल्यांदा भारतीयांना जर एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये व्हाईसरॉयच्या घेण्यात आला असेल तर ते 1861ला. तर 3 नावं कुठले आहेत? बनारसचा राजा, पटियालाचे महाराज आणि सर दिनकरराव. हे 3 नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता दुसरा मुद्दा बघा, विकेंद्रीकरणाला सुरुवात केली, डिसेंट्रलायझेशन. इंग्लिशमध्ये आपण त्याला डिसेंट्रलायझेशन म्हणतो. ठीक आहे. 1833 मध्ये काय झालं? फायनल स्टेप टुवर्ड सेंट्रलायझेशन, पूर्ण अधिकार 1833च्या कायद्यानुसार केंद्रीय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजे गव्हर्नर जनरलला देण्यात आले. पण आता काय केलं, आता त्यांच्या असं लक्षात आलं, आपण बघितलं ना 1858च्या कायद्याद्वारे त्यांना असं लक्षात आलं की आता हळूहळू भारतीयांना आपल्याला काहीतरी समाविष्ट करणं गरजेचं आहे. मग त्यांनी 1861 मध्ये 3 भारतीय घेतले. याशिवाय बॉम्बे आणि मद्रासचे कायदेविषयक अधिकार, या जे काही तिथल्या गव्हर्नर जनरलला त्यांचे कायदेविषयक अधिकार पण देण्यात आले. आता तुम्ही पण तुमच्या पुरते कायदे करा बाबा, आता मीच पूर्ण भारताचं बघणार नाही, असं व्हाईसरॉयनं त्यांना सांगितलं. ठीक आहे. आता इथं मी लिहून ठेवलंय, केंद्रीकरण कधी झालं तर सुरुवात कधी झाली तर 1773ला. 1773चा कायदा बघा. इथं काय केलं बघा, मद्रास आणि बॉम्बे, दुसरा मुद्दा बघा, मद्रास आणि बॉम्बेचे गव्हर्नर होते, त्यांच्या वतीनं निर्णय घेण्याचा अधिकार बंगालच्या गव्हर्नर जनरलला दिला आणि या दोघांना त्याला दुय्यम केलं. म्हणजे आपण काय लक्षात ठेवतोय की केंद्रीकरण सुरुवात कधी झाली तर 1773ला.
आणि 1833ला सर्वोच्च स्थानी गेला. 1833ला आपण काय लक्षात ठेवलं होतं की फायनल स्टेप टुवर्ड सेंट्रलायझेशन. पण आता डिसेंट्रलायझेशन कधी चालू झालं तर 1861ला. डिसेंट्रलायझेशन म्हणजे ज्यांचे ज्यांचे अधिकार आहेत, आता स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्यावा, मी प्रत्येक बघणार नाही. आता आजचं उदाहरण घ्या. आजही आपल्याकडे बाबतीत आपण जेव्हा पुढे बघणार आहोत, आपल्यासाठी सोपं लक्षात यावं म्हणून युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट असे 3 लिस्ट आहेत. आता आपल्याकडे केंद्र पातळीवर एक सरकार आहे, राज्य पातळीवर एक सरकार आहे आणि काही स्थानिक लोकल बॉडीज आहेत. म्हणजे आता नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, तर या प्रत्येकांचे विषय ठरवून देण्यात आलेले आहेत. म्हणजे केंद्र सरकार साधारण 98 विषयावर कायदा करेल. 98 विषयाबाबत तुम्हाला पूर्ण कायदा करण्याचा अधिकार आहे. राज्य सरकार साधारण 47 विषयावर कायदे करेल. त्याच्यातही कधी कधी केंद्राला अधिकार आहे, ते कधी ते आपण संसद टॉपिक मध्ये किंवा सेंट्रल स्टेट रिलेशन मध्ये बघणार आहोत. मग तिसरं, आता ही जी काही लोकल बॉडी आहे, जिल्हा परिषद, नगरपालिका, यांना काही ठिकाणी 18 विषयाच्या बाबतीत अधिकार दिलेले आहेत. घरपट्टी असेल, आपली पाणीपट्टी असेल, तर ते आपलं थोडंच केंद्र सरकार वसूल करते, आपली ग्रामपंचायत करते, किंवा जिथं नगरपंचायत असेल तिथं नगरपंचायत, नगरपालिका हे वसूल करा. अशा अधिकारांची विभागणी केलेली. मग हे जे 1861चा कायदा आहे ते डिसेंट्रलायझेशन केलं. 4 बाबतीतले निर्णय तुम्ही घ्या, 4 बाबतीतले निर्णय तुम्ही घ्या आणि 2 बाबतीतले निर्णय घेऊ, असं मिळून मिसळून राहू. हे यातला सोपं करून सांगण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे. तिसरा मुद्दा आहे, काही नवीन कायदे मंडळ स्थापन केले वेगवेगळ्या ठिकाणी. पहिलं केलंय 1800, ही सिक्वेन्स लक्षात ठेवायची, इथे लिहून ठेवतो. 1862ला बंगाल, 1886ला इथं नॉर्थ वेस्ट प्रॉव्हिन्स लिहिलेला आहे. तर तेव्हा तो शब्द नॉर्थ वेस्ट प्रॉव्हिन्स होता, तो पण लिहून ठेवतो मी, नॉर्थ वेस्ट प्रॉव्हिन्स. पण सध्याच्या साठी लक्षात ठेवलं तर आपण उत्तर प्रदेश लक्षात ठेवा. नॉर्थ वेस्ट प्रॉव्हिन्सचं सध्याचं नाव उत्तर प्रदेश आहे. आणि तिसरा आहे 1897ला पंजाब. ठीक आहे. असे 3 कायदे मंडळ या 3 वर्षी स्थापन करण्यात आले. आता हे लिहिलंय का, आपल्या भारताच्या नकाशात बघितलं तर बंगाल पूर्वेला आहे, म्हणून ते सुरुवातीला तिथून सुरुवात केली. मग उत्तर प्रदेश आहे आणि नंतर पंजाब आहे. हे तुम्हाला सिक्वेन्स जर विचारली खूप डिटेलमध्ये तर लक्षात यावं म्हणून तसं सांगितलंय, असं लक्षात ठेवा. चौथा मुद्दा काय आहे की खाते पद्धत झालं इथं. खाते वाटप 1859ला सुरुवात करण्यात आली. आता याच्यात खाते वाटप म्हणजे काय, तर आता बघा, आपल्याकडं कृषी मंत्री असतात, महसूल मंत्री असतात, गृहमंत्री असतात, आणखी कुठले मंत्री असतात, वनमंत्री असतात. हे खाते वाटप हे पोर्टफोलिओ आहे की वनविषयक बाबीचा निर्णय वनमंत्री घेणार, नगरविकासच्या बाबतीत नगरविकासचे मंत्री घेणार. ही जी पोर्टफोलिओ सिस्टीम आहे, आता पोर्टफोलिओ खाते वाटप कोण करतात तर मुख्यमंत्री करतात आणि वर पीएम करतात. यांना कुठल्या मंत्र्याला कुठला अधिकार द्यायचा हे निर्णय घेण्याची पूर्ण अथॉरिटी. आता बघा, महाराष्ट्रात मागच्या आठवड्यात एक नवीन सरकार स्थापन झालं, तर तिथं 2च लोक काम करतात, एक सीएम आणि एक डेप्युटी सीएम. कुठलंच खातं नाही दिलं. म्हणजे सध्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही बाबतीतला निर्णय घेण्याचा अधिकार फक्त सीएमला आहे. वन मंत्र्याचा असेल ती सगळी फाईल सीएम कडे जाणार. मग ते काय अजून 10-12 जुलैला वगैरे काय त्यांचा जेव्हा योग्य वाटेल, आजही करू शकतात, ते खाते वाटप करणार की तू अर्थमंत्री म्हणायचं, तुम्ही नगरविकास बघायचं. तर ही सुरुवात, ह्या खाते वाटपाची सुरुवात 1861ला झाली, हे आपण लक्षात ठेवायचं. 5वा मुद्दा बघा, व्हाईसरॉयला अध्यादेशला इंग्लिशमध्ये ऑर्डिनन्स म्हणतात, ऑर्डिनन्स इश्यू करण्याचा अधिकार दिला आणि तो ऑर्डिनन्स जास्तीत जास्त 6 महिने राहील. आता ऑर्डिनन्स म्हणजे काय इथं सांगतो, आपण पुढे ते डिटेलमध्ये बघणार आहेत. एक, आपली 2 मंडळ आहेत, एक लोकसभा आणि राज्यसभा, आणि आपली संसद जी तयार होती ती लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिघांची मिळून होती. मी फक्त केंद्राचं उदाहरण देतो, राज्याला सेम लागू आहे. तर कुठलाही कायदा तयार करायचा असेल तर विधेयक मांडलं जातं. त्या विधेयकाला चर्चा केली जाते, फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, थर्ड रिडिंग. पार्लमेंटमध्ये आपण हे डिटेल बघणार आहोत. तर या 3 रिडिंग केल्या जातात. मग तो कायदा राज्यसभेत जातो. राज्यसभेला वाटलं तर राज्यसभा त्यात शिफारस करते, काही चेंज करते किंवा आहे असा मान्यता देऊ शकते, किंवा मान्यता नाही दिली तरी चालू शकतं. काही विषयाच्या बाबतीत जॉईंट सिटिंग आहे, ते बघून येते. तर लोकसभा, राज्यसभा यांनी एखादा विधेयक एक नियम केले की आता भारतासाठी हा नियम करायचा आहे आम्हाला.
मग जेव्हा त्याच्यावर राष्ट्रपतीची सही होईल तेव्हा तो कायदा लागू होईल. पण काय होतं कधी कधी की लोकसभा डिझॉल्व्ह झाली म्हणजे विसर्जित झाली. 2019ला आपलं लोकसभेचं इलेक्शन झालं, तर मग तेव्हा लोकसभा कामकाज करत नव्हती. आणि आणखी काही कारण, राष्ट्रीय आणीबाणी लागली, राष्ट्रीय आधिपत्य लागली, युद्ध लागलं, काही झालं, लोकसभा नसत. आपल्याकडे कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभेला, राज्यसभेला आणि राष्ट्रपतीची सही. मग कायदे करण्यासाठी 2 बॉडी लागणार आहेत आपल्याला. पण ह्या दोन्हीपैकी एक उपलब्ध नाही किंवा दोन्ही उपलब्ध नाहीत, त्यावेळेस निर्णय घेणं तर गरजेचं असतं. मग आता कोण घेऊ शकतात? राष्ट्रपती घेतात. तेव्हा व्हाईसरॉय घ्यायचे. तर काय करायचं? व्हाईसरॉयने एक निर्णय घ्यायचा, त्याला ऑर्डिनन्स म्हणायचं, त्याच्या निर्णयाला ऑर्डिनन्स म्हणतो, मराठीत अध्यादेश. आणि तो निर्णय 6 महिन्यात लागू असणार. मग 6 महिन्यात काय करायचं की जे लोकसभा आणि राज्यसभेनं तो निर्णय त्यांच्या समोर येणार, त्यांना योग्य वाटला तर ते कंटिन्यू त्याचं कायद्यात परिवर्तन करणार आणि तो कायदा म्हणून तो निर्णय परत पुढे लागू राहणार. आणि जर त्यांना योग्य नाही वाटलं तो रद्द करणार, तेव्हापासून तो कायदा रद्द होणार, जो राष्ट्रपतीचा ऑर्डिनन्स आहे. तर फक्त आपण लक्षात ठेवा की ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर जे आहेत व्हाईसरॉयला 1861च्या कायद्याने दिल्या. बघा याच्यात लक्षात काय ठेवायचं? डिसेंट्रलायझेशनला सुरुवात, खाते वाटप पद्धत आणि व्हाईसरॉयला ऑर्डिनन्स इश्यू करण्याचा अधिकार देण्यात आला. पुढे काही लिहिलंय का? नाही. आता इथं आणखीन एक गोष्ट लिहून घ्यायची. बघा इथं मेन्शन नाही केलेले मी, 6वा मुद्दा म्हणून लक्षात या की रेसिड्युअरी पॉवर, मराठीत आपण उर्वरित अधिकार म्हणतो, हे गव्हर्नर जनरलला किंवा व्हाईसरॉयला देण्यात आले. ठीक आहे. उर्वरित अधिकार म्हणजे काय? तर आपण इथं बघितलं, बॉम्बे आणि मद्रासला कायदेविषय करण्याचे अधिकार दिले. काही सेंट्रल प्रोव्हिन्स जे होतं, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे ती निर्णय घेते. पण काही निर्णय असे असतील या दोघांना दिलेले नाहीत अधिकार. कधी कधी असं सिच्युएशन येते की कुणाला अधिकार आहे त्याचा निर्णय घेण्याचं फिक्स ठरलेलं नसतं. त्यावेळेस रेसिड्युअरी पॉवर, इंग्लिशमध्ये, मराठीत उर्वरित अधिकार, हे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉयला देण्यात आले. हे लक्षात ठेवा. हे मी त्यात लिहिलेलं नाही, लक्ष्मीकांतमध्ये पण नाहीये, तुम्ही साईडला लिहून ठेवा. ठीक आहे. 1861चा कायदा, खातेवाटप पद्धत, व्हाईसरॉयचा अध्यादेश आणि उर्वरित अधिकार, हे 3 गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. आणि विकेंद्रीकरणाला सुरुवात. 1892चा कायदा बघा. आता 1892चा कायदा, भारत मंडळ कायदा. याच्यात काय महत्वाचं आहे? केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळात काही अशासकीय सदस्यांची वाढ करण्यात आली. अशासकीय सदस्य म्हणजे गव्हर्नमेंटचा मेंबर नसणारे, जे मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत, अशा लोकांची संख्येची वाढ करण्यात आली. पण मेजॉरिटी कोणाची राहणार आहे? जे शासकीय सदस्य आहेत त्यांची संख्या. जर 10 लोक नेमायचे तर 6 शासकीय असणार, 4 अशासकीय असणार. पूर्वी 2च असतील तर ते 2चे 4 केले, एवढंच आहे. दुसरं, कायदे मंडळात बजेटवर चर्चा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार भारतीय लोकांना देण्यात आला. ठीक आहे. कायदे मंडळात बजेट 1892ला आहे, आपल्याला 92चा कायदा बघतोय. तर बजेटवर चर्चा आणि काही प्रश्न विचारण्याचा. आता एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला आता सुद्धा आपल्याकडे बघा की संसद सदस्य मंत्र्याला प्रश्न विचारतात, तुम्ही ह्या बाबतीत काय केलं, किंवा बजेटमध्ये तुम्ही ग्रामविकासला एवढेच पैसे का दिले. तर ती सुरुवात भारतांना ब्रिटिशांनी पहिल्यांदा अधिकार 1892ला दिला. तिसरं, अशासकीय सदस्याची नियुक्ती करायला. आता इथं बघितलं की अशासकीय सदस्यांची संख्या वाढ केली, पण अशासकीय सदस्य कुठून नेमायचे? तर जिल्हा मंडळ, मनपा, विद्यापीठाचे जे काही सदस्य असतील, आता सिनेट सदस्य असतात तसे, त्यांच्यातून, किंवा काही व्यापारी संघटनेतून असतील, किंवा जमीनदारातून असतील, किंवा चेंबर्स म्हणजे व्यापारी मंडळाचा. आता हे कसं आहे माहितीये का? हे आहे आपलं सध्या नामनिर्देशित सदस्य. म्हणजे राज्यसभेत राष्ट्रपती 12 लोकांना नेमतात, लोकसभेत 2 अँग्लो इंडियनला नेमायचे, किंवा इकडं आपल्याकडं विधानसभेत 12 सदस्य नेमतात. तर तसं आहे, हे नामनिर्देशित किंवा नॉमिनेटेड मेंबर नेमल्यासारखं आहे. ते कुठून नेमायचे? जसे आपल्याकडे 4-5 ठिकाणून नेमतात, तसंच त्यांनी या लोकांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे. 4था मुद्दा बघा,
मर्यादित आणि अप्रत्यक्ष तरतूद केली मतदानाची. मर्यादित आणि अप्रत्यक्ष तरतूद मतदानाची. काही अशासकीय पदासाठी केंद्र आणि प्रांत दोन्ही ठिकाणी मतदानाची पद्धत लागू करण्यात आली होती. ठीक आहे. 1892 नाही लक्षात ठेवला तरी चालत. आता हे आहे आपल्याला एक्सपेक्टेड वाटणार की या कंबाईनला किंवा आपण तुम्ही जर राज्यसेवेत तुमच्यातलं काही जरी केलं तरी सुद्धा काय एरियावर प्रश्न विचारले जाऊ शकते, त्यातल्या कुठल्या कायद्या संदर्भातल्या काय काय गोष्टी महत्वाच्या त्या मी माझ्या बाजूने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला ऍक्च्युअल ज्याच्यावर क्वेश्चन खूप जास्त प्रमाणात विचारलेले असे 3-4 कायदे बघायचे आहेत. परत एकदा विचारतो, आतापर्यंत याच्यावर तुम्हाला काही लक्षात येते नाही लक्षात येते हे मला सांगा, आपण पुढे जाऊयात. इथून पुढचे कायदे महत्वाचे आहेत. काही अडचण वाटली, लक्षात येत नाही, माझं बोलणं लक्षात येत नाही, काही काही इंग्लिश शब्द लक्षात येत नाहीत किंवा काही डोक्यावरून जर आता सुरुवातीला जर तुम्ही पूर्ण फ्रेशर असाल तर कधी कधी वाटेल, पण आता ते कसं ती तुमची भीती मारायची ही सगळी जबाबदारी माझी. ओके, मग तुमच्या लक्षात येत असं समजून मग मी पुढे गेलं तर चालेल. ओके ओके ठीक आहे. आता बघा 1909चा कायदा आहे. यात 1909, 1919, 1935 या तीनही कायद्यातले आपल्याला जे काही नोट्स मध्ये दिलेले ते पूर्ण पॉईंट पाठ करायचे, कारण ते महत्वाचे आहेत आणि खूप जास्त प्रमाणात याच्यावरच क्वेश्चन विचारले जातात. बघा 1909चा कायदा जो होता त्यालाच मोर्ले मिंटो कायदा म्हणतात. मोर्ले मिंटो. आता हे तुमच्या सोयीसाठी ओके ओके चालेल, थँक्यू. मोर्ले जे होते पॉलिटीवर एक्झामला टोटल किती क्वेश्चन येतात, 1 मिनिट. आता आपण कंबाईन पुरतं जर बघितलं तर मी तुम्हाला एक सुरुवातीला स्क्रीनवर शेअर केलं होतं आणि मी ही माझ्याकडे एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आहे. मी एक 2017 पासून 2021 पर्यंत अनालिसिस केलेलं आहे. बघा 2017ला आपल्याला 8 क्वेश्चन विचारलेले आहेत, 2018ला आपल्याला 12 क्वेश्चन विचारलेले आहेत, 2019ला आपल्याला 10 क्वेश्चन विचारलेले आहेत, 2020ला आपल्याला 9 क्वेश्चन विचारले, 2021ला 10 क्वेश्चन विचारले. साधारण 9 ते 10 क्वेश्चन आपल्याला ऍज अन ऍव्हरेज विचारले जातात. तर आपलं जेव्हा ही बॅच संपल त्यावेळेस तुम्हाला ऑलमोस्ट जर 10 क्वेश्चन विचारले असतील तर मिनिमम 8 क्वेश्चन तुम्हाला येतील, याची जबाबदारी माझी. फक्त मी जेवढं तुम्हाला म्हणतोय ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. एक तर ज्या नोट्स देण्याचा प्रयत्न असणार आहे त्या नोट्स लक्ष्मीकांतच्या आधारेवर असणार आहेत आणि मी तुम्हाला म्हटलं की बक्षीतले जे काही आर्टिकल आहेत त्या आर्टिकलचे जे काही आतापर्यंत राज्यसेवा मेन्सला जे काही जेवढे आर्टिकल आलेले आहेत त्याची एक मी लिस्ट केलेली आहे. आर्टिकल काही घटना दुरुस्ती ती लिस्ट मी तुम्हाला शेअर करतो, म्हणजे तुम्ही फक्त त्यातलं तेवढंच आर्टिकल आणि तेवढ्याच घटना दुरुस्त्या करायच्या, अदरवाईज बाकी काहीच करू नका. आणि पंचायत राजचं काय आहे तेही आपण तेव्हा बघू. जनरली पंचायत राजला 1-2 क्वेश्चन विचारले जातात, तर ते काय आहे तेही आपण बघणार आहोत. क्लिअर? तुमच्या बाजूने तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करा, मी तर तुम्हाला शेअर करतोच. ओके ठीक आहे, जाऊ. ओके ओके थँक्यू. आता बघा मोर्ले जे होतात ते मोर्ले SOS होते. SOS म्हणजे लिहिले मी तिथं, म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते. आता मला सांगा सेक्रेटरी ऑफ स्टेट कोण होते? ब्रिटिश कॅबिनेटचे सदस्य होते आणि जबाबदार कोणाला होते तर ब्रिटिश संसदेला जबाबदार होते. आणि मिंटो जे होते ते मिंटो होते व्हाईसरॉय. व्हाईसरॉयची नेमणूक कोण करायचं? ब्रिटिश क्राऊन करायचा. ठीक आहे, जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होतं त्याचाच व्हाईसरॉय झालेला आहे. म्हणजे पहिलं लक्षात ठेवायचं 1909च्या कायद्यालाच मोर्ले मिंटो कायदा असं पण म्हणतात. हे क्लिअर? हे पहिलं क्वेश्चन आपल्याला इथंच येतं. दुसरं बघा, केंद्रीय आणि प्रांतीय कायदे मंडळात सदस्य संख्येत वाढ केली दोन्ही ठिकाणी. केंद्रीय म्हणजे आपलं भारत सरकार म्हणा, प्रांतीय म्हणजे महाराष्ट्र सरकार म्हणा, दोन्ही ठिकाणी कायदे मंडळात, कामडे मंडळ झालंय, कायदे मंडळ शब्द आहे, हे क्लिअर करून तुम्हाला शेअर केलं जाईल. कायदे मंडळात सदस्य संख्येत वाढ केली. तर केंद्रात काय केलं? 16 सदस्य होते सुरुवातीला केंद्रीय कायदे मंडळात, तर त्याची संख्या केली 7. हा आकडा एकदा STI ला विचारलेला आहे, तर हा आकडा आपल्याला पाठ लागणार आहे.
केंद्रीय कायदे मंडळात सुरुवातीला 1909 पूर्वी 16 सदस्य होते, त्यांची संख्या वाढवून किती केली? 60 केली. आणि प्रांतात काय केलं तर प्रांतात हे नंबर वेगवेगळे आहेत. म्हणजे कसं बघा, सध्या विधानसभा आहेत, विधानसभेत एक मिनिट थोडस हात इकडे तिकडे लागतो. विधानसभा आहेत, तर विधानसभेत काही विधानसभेत आपली ऍक्च्युअल स्ट्रेंथ आहे 500, म्हणजे कुठल्याही विधानसभेला 500 सदस्य ठेवता येतात आणि मिनिमम 60 आहे. आता उत्तर प्रदेश बघा, उत्तर प्रदेशमध्ये किती विधानसभा सदस्य आहे? 403 आहेत. महाराष्ट्र बघा, महाराष्ट्रात किती आहेत? 288. किंवा सिक्कीम बघा, सिक्कीम मध्ये किती आहेत? तर 32 लोक आहेत. अरुणाचल प्रदेश, गोवा, गोवा बघा, गोव्यात 40 आहेत. अरुणाचल प्रदेश, मणिपूर वगैरे 60 आहेत. तर ही कशी प्रत्येक राज्याची वेगवेगळी संख्या, सदस्य संख्या आहे की नाही, तसंच त्यावेळेसचे जे काही प्रांत होते त्या प्रांतात सुद्धा सदस्य संख्या वेगवेगळी होती. ती आकडे लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त हे लक्षात ठेवा केंद्रीय कायदे मंडळात 16 वरून 60 केले. क्लिअर पहिला पॉईंट. दुसरा बघा, केंद्रीय कायदे मंडळात शासकीय बहुमत ठेवला. केंद्रीय कायदे मंडळात ओके एक मिनिट शासकीय बहुमत ठेवलं, परंतु प्रांतात अशासकीय लोकांचं बहुमत ठेवण्याची तरतूद करण्यात आली, त्यांना अलाउड केलं. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की शासनाद्वारे नेमलेले सदस्य जे असतील ते शासनाला फॉर असेच निर्णय देणार, म्हणून केंद्रीय कायदे मंडळात त्यांच्या बाजूने. आणि प्रांताच्या बाबतीत जे नॉन गव्हर्नमेंट मेंबर होते त्यांची संख्या जास्त ठेवली तरी चालण्यासारखं होतं. तिसरा मुद्दा बघा, सदस्यांना पूरक प्रश्न आणि पूरक प्रश्न म्हणजे सप्लिमेंटरी क्वेश्चन. मी एखादा क्वेश्चन विचारला की तुम्हाला लक्षात येत आहे का, तर तुम्ही म्हणायचं की नाही सर हे लक्षात येत नाही, मग तुम्ही मला सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारला तर ते पूरक प्रश्न असतात, एखाद्या मुद्द्यावर असतात. आणि बजेटवर प्रस्ताव मांडणं या 2 परवानग्या देण्यात आल्या. आता आपण वर काय बघितलं होतं इथं बघा, 1892 ला बजेटवर चर्चा करण्याचा अधिकार 1892 ला दिला आणि बजेटवर प्रस्ताव मांडण्याचा अधिकार कधी दिला? 1909 ला दिला. इथं फक्त प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला की आज किती लोक आलेत, तर 10. मग पूरक प्रश्न काय? 10 पैकी कोण कोण आलं नाही, तर हे 1909च्या कायद्यानं दिलेलं. ओके ठीक आहे. चौथा बघा, पहिल्यांदाच व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये फर्स्ट टाइम लिहिलंय, व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये एका भारतीयाची नेमणूक करण्यात आली. त्या भारतीयाचं नाव काय होतं? सत्येंद्र प्रसाद सिन्हा. हे नाव महत्वाचं आहे. आणि ते होते लॉ मेंबर किंवा कायदा सदस्य, कायदे मंडळाचे सदस्य होते. आता पहिल्यांदा कार्यकारी सदस्य, आता इकडे बघा 1861 मध्ये आपण काय बघितलं? ओके हे बघा, इथं आपण बघितलं होतं कायदे मंडळात बघितलं होतं की इथं बघितलंय केंद्रीय कायदे मंडळात बघितलं होतं की 6 पैकी 4 लोक. आणि इथं काय म्हटलंय की कार्यकारी मंडळ, व्हाईसरॉयचं जे एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, जे मंत्री असेल त्या मंत्र्यात एक भारतीय घेतला, असं लक्षात ठेवा. आणि इकडे कसं होतं की संसद सदस्य म्हणून काही लोक घेतले पहिल्या कायद्यात 1861 ला, आणि इकडं मंत्री म्हणून एक भारतीय घेतला. पहिला भारतीयाचा मंत्री कोण आहे असं लक्षात जर ठेवलं तर सत्येंद्र प्रसाद सिन्हा, जे लॉ मेंबर होते, लॉ बाबतीतले मंत्री होते, असं एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया. हा प्रश्न 5वा जो आहे तो एवढ्या वेळा विचारलाय की मुस्लिम आरक्षण कुठल्या कायद्यानं दिलं? तर 1909च्या कायद्यानं दिलं. मुस्लिमांसाठी वेगळं जे जागा ठेवल्यात ते 1909च्या कायद्यानं दिल्यात. आणि मिंटोला, मोर्ले आणि मिंटो पैकी मिंटोला फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट म्हणजे सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचा पिता असं जर कोणाला म्हटलं जातं तर मिंटोला म्हटलं जातं. ही निगेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. पण 5वा मुद्दा आपल्याला डायरेक्ट खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे की केंद्रीय मुस्लिम आरक्षण कुणी दिलं? तर 1909च्या कायद्यानं दिलं. आणि मिंटोला फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट. आता कम्युनल इलेक्टोरेट म्हणजे काय? ओके, आता इथं लक्षात द्या. कम्युनल इलेक्टोरेट म्हणजे काय? मुस्लिमांसाठी फक्त मुस्लिम लोकच मतदान करतात आणि उमेदवार पण मुस्लिमच असतात. इथल्या पुरतं सांगतोय मी, उमेदवार पण तेच आणि मतदार पण त्यांचेच असणार. ठीक आहे.
आता हे पुढे काही काही लोकांच्या बाबतीत झालं, म्हणजे एक धर्माच्या आधारावर, काही ठिकाणी जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद ही 1909च्या कायद्याने केलं. म्हणजे ब्रिटिशांचा आपण जे नियम म्हणतो ना, डिवाइड अँड रूल किंवा फोडा आणि झोडा तत्व केलं, की मुस्लिमांना सांगितलं की आता आम्ही तुमच्या बाजूने आहोत, तुम्हाला प्रतिनिधित्व देतोय. म्हणजे असं जर केलं तर मुस्लिम साहजिकच ब्रिटिशांना सपोर्ट करतील, याच्यासाठीचा तो प्रयत्न होता. तर पुढे काही काही वेगवेगळ्या घटकांना दिले ते आपल्याला बघायचे. पण 1909 ला मुस्लिमांना दिलं आणि मिंटोला, मोर्ले पण शब्द टाकतील, तर मिंटो लक्षात ठेवा, सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचा पिता किंवा फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट. कम्युनल म्हणजे सांप्रदायिक, इलेक्टोरेट म्हणजे प्रतिनिधित्व, मतदार म्हणून किंवा उमेदवार म्हणून दिलेला आहे. ठीक आहे, हा मुद्दा. दुसरा 6वा मुद्दा काय लिहिलाय, स्वतंत्र प्रतिनिधित्व दिलं, काही घटकांना स्वतंत्र प्रतिनिधित्व. म्हणजे कोणाला दिलं, प्रांतीय मंडळ. थोडस टायपिंग मिस्टेक झाली, प्रांतीय मंडळ आहे हे शब्द, प्रांतीय. काही व्यापारी मंडळ, विद्यापीठ, जमीनदार. आपल्याकडे बघा विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे जे काही सदस्य नेमले जातात ते काही पदवीधर मतदारसंघातून. पदवीधर म्हणजे ज्या लोकांनी ग्रॅज्युएशन पूर्ण आहे त्यांचा एखादा प्रतिनिधित्व असावा, ज्या लोक शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा एखादा प्रतिनिधित्व असावा, शेतकरी म्हणजे काही लोकांना समाजसेवेतून घेतात. आपल्याला 2 शब्द लक्षात ठेवायचे. ओके, लास्ट लिहिलेवर मी, म्हणजे केंद्रात जे नॉमिनेटेड मेंबर असतात बघा राज्यसभेचे वगैरे, ते लास्ट मधून असतात. लास्ट म्हणजे काय, लॉ, कायदे मंडळ, लेजिस्लेचरचा एखादा सदस्य असेल, आर्टचा असेल, सोशल सायन्सचा असेल, किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे जे लोक असतात. काय होतं की जे हे लोक असतात विज्ञान विषयातले तज्ञ, जे तज्ञ लोक असतात ते इलेक्शन लढायला घाबरतात. आपलं जे इलेक्शनचं सध्याचे स्ट्रक्चर आहे ते घाबरत असतात. पण शेवटी आपल्याला यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा असतो. किंवा एखादा क्रीडा क्षेत्रातला असेल, सचिन तेंडुलकर असेल, आता मेरी कोम राज्यसभेवर आहेत, तर क्रीडाविषयक बाबी तयार करण्यासाठी एखादा खेळाडू चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. तर यांनीही कायदे मंडळात सहभागी व्हावं, यांनाही प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आपण नॉमिनेटेड मेंबरची प्रोव्हिजन केलेली आहे. तर केंद्राच्या पातळीतून लास्ट मधून येतात आणि राज्यातून क्लास मधून येतात. वरचे 4 सीएम आहेत, फक्त क्लास वेगळे, सी वेगळे. सी म्हणजे काय, कोऑपरेटिव्ह, सहकार क्षेत्रातून एखादा सदस्य नेमण्याची तरतूद आपल्या बाबतीत आहे. तर असंच हे जे आहेत 6वा मुद्दा. 6व्या मुद्द्यासाठी सांगतोय हे मी, प्रांतिक मंडळ. आपल्या इथं विधानसभा सदस्य जे आहेत तर ते काही लोकल बॉडीचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पण त्यांना घेतलं जातं. ठीक आहे. आणि 7वा मुद्दा आहे की निवडणूक आयोग स्थापन केला. हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे की निवडणूक आयोगाची स्थापना 1909च्या कायद्याने झालेली आहे. तो प्रश्न कधी विचारलाय बघा, राज्यसेवा मेन्सला विचारलेला आहे 2012ला 68 नंबरला. तर हे लक्षात घ्या. आणि हे लक्ष्मीकांत मध्ये नाहीये. हा जो 7वा मुद्दा आहे निवडणूक आयोग, हा लक्ष्मीकांत मध्ये नाहीये. प्रिव्हियस इयर क्वेश्चन नुसार घेतलाय की निवडणूक आयोगाची स्थापना ही 1909च्या कायद्याने झालेली. ठीक आहे. 1909च्या कायद्यातल्या एवढ्या एवढ्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. आलंय लक्षात तुमच्या? आता काय होतंय, आपण ऑनलाईन आहेत, समोरासमोर असतं तर ते लगेच तुमच्या एक्सप्रेशन वरून मला लक्षात आलं असतं. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. आता पुढे जाऊयात आपण. एकोणीसशे 9च्या कायद्यातल्या एवढ्या गोष्टी महत्वाच्या. 1909च्या कायद्याला काय म्हणतात, मोर्लेमेंटो कायदा म्हणतात. केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळाची सदस्य संख्या वाढली, केंद्रात 16 वरून 60 केले. केंद्रात केंद्रीय कायदे मंडळात शासकीय बहुमत, प्रांतिक कायदे मंडळात अशासकीय लोकांचा बहुमत. त्यांना पूरक प्रश्न विचारण्याचा किंवा बजेटवर प्रस्ताव मांडण्याचा अधिकार दिला. फर्स्ट टाइम व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात एका भारतीयाची नेमणूक केली. त्या भारतीयाचं नाव होतं सतेंद्र प्रसाद सिन्हा आणि लॉ मिनिस्टर होते, लॉ मेंबर होते.
मुस्लिमांना आरक्षण दिलं, मिंटोला फादर ऑफ कम्युनल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात किंवा इलेक्टोरेट म्हणतात, आणि निवडणूक आयोगाची स्थापना, हे मुद्दे यातले महत्वाचे आहेत. आता 1919चा कायदा बघा. 1919चा कायदा जो आहे, आता इथून पुढे 10 वर्षांनी कायदे यायला लागले. 1919चा हा जो कायदा आहे 10 वर्षांचा आला. 20 ऑगस्टला मॉन्टेग्यू घोषणा आहे. तर त्यात काय सांगितलं होतं की आम्ही भारतात 20 ऑगस्ट 1917ला, मी फक्त 20 ऑगस्ट म्हटलं, 20 ऑगस्ट 1917ला मॉन्टेग्यूनी एक घोषणा केली की भारतात आम्ही रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देऊ. रिस्पॉन्सिबल म्हणजे कायदे मंडळाला जबाबदार किंवा लोकाला जबाबदार असणारा असं एक शासन देऊ, आम्ही मंत्रिमंडळ देऊ. आता 1919च्या कायद्यात बघा, थोडस वरती गेलंय, मॉन्टेग्यू जे होते ते सेक्रेटरी ऑफ स्टेट होते. जर मोर्ले मिंटो कायदा विचारला, जो पहिला उच्चार आहे मोर्ले, हे दोन्ही ठिकाणी सेक्रेटरी ऑफ स्टेट आहेत, आणि जे शेवटचं मिंटो किंवा इकडं चेम्सफोर्ड हे व्हाईसरॉय आहेत, एवढं लक्षात ठेवा. तर मॉन्टेग्यू त्यावेळेस सेक्रेटरी ऑफ स्टेट होते आणि चेम्सफोर्ड व्हाईसरॉय होते. हे पहिला आपला प्रश्न इथंच होतो की 1919च्या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा म्हणतात, तर होय. ठीक आहे, पहिलं क्लिअर. मग याच्यात काय केलं की केंद्रीय आणि प्रांतिक विषय वेगळे केले. म्हणजे केंद्राच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार, केंद्राला काही विषयाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार दिला आणि प्रांताला काही विषयाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार दिला, आणि कुठल्या बाबतीत घ्यायचे ते ठरवले, विषय इथं ठरवले, विषय वेगळे केले. म्हणजे प्रत्येक बाबतीत केंद्रच नियंत्रण घेईल, केंद्राच्या नियंत्रणातून सुटका करण्यात आली राज्याची, आणि केंद्र आणि प्रांत स्वतःच्या विषयाबाबत कायदा करण्याचा अधिकार दिला. तेच आता मी म्हटलं तसं. आता इथं आपल्याला एक वेगळी कॉन्सेप्ट येणार आहे. प्रांतिक विषय जे आहेत, प्रांतिक म्हणजे प्रोव्हिन्शियल, म्हणजे राज्यविषय जे कुठले आहेत ते बघा. एक सोपीव खाती गेले, प्रांतिक विषयाच्या बाबतीत 2 केलं. आता हे सगळं वर नका लक्ष देऊ, माझ्याकडे लक्ष द्या. आपण वर डबल गव्हर्नमेंट बघितलं होतं, डबल गव्हर्नमेंट लक्षात ठेवा. एक सोपीव आणि राखीव. सोपीवला काय म्हणायचं, ट्रान्सफर, आणि इथं रिझर्व. ठीक आहे. आता ह्या सोपीवच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार काय होता की सोपीवच्या बाबतीत गव्हर्नर प्लस मिनिस्टर, म्हणजे जे मंत्रिमंडळ असेल ते. पण हे जे दोघं होते, गव्हर्नर निर्णय घ्यायचा, गव्हर्नरला मदत कोण करायची, तर मिनिस्टर करायचे, आणि हे जे मिनिस्टर होते हे कायदे मंडळाला जबाबदार होते. हे खूप महत्वाचा फरक आहे. म्हणजे आताही आपल्या भारतातले जे काही मंत्री असतील ते मंत्रिमंडळ त्यांना वाटेल तसे निर्णय घेऊ शकत नाही. त्यांनी जो काही निर्णय घेतलाय तो कसा योग्य आहे त्यांना हे जे विधानसभा असेल किंवा संसदेत असेल त्यांना सांगावं लागतं. तर ट्रान्सफर जे विषय होते ते गव्हर्नर आणि त्याला जोडीदार असणारे मिनिस्टर यांच्याद्वारे घेतले जात होते, आणि हे मिनिस्टर कुणाला जबाबदार होते, तर केंद्रीय कायदे मंडळाला जबाबदार होते. राखीवच्या बाबतीत काय होतं, राखीवच्या बाबतीत गव्हर्नर प्लस त्याचं जे कार्यकारी मंडळ होतं, कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह बॉडी होती, ती एक्झिक्युटिव्ह बॉडी मिळून निर्णय घ्यायची. पण ही एक्झिक्युटिव्ह बॉडी इथं कायदे मंडळाला जबाबदार नव्हती. हा फरक लक्षात ठेवा, जबाबदार नव्हती. ठीक आहे. सोपी विषयाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला होता, गव्हर्नरला प्लस मिनिस्टरला. तर ते मिनिस्टर कायदे मंडळाला जबाबदार होते, त्यांना तिथं सांगावं लागणार होतं आम्ही हा का निर्णय घेतला. राखीव विषयाच्या बाबतीत गव्हर्नर प्लस त्याचं कार्यकारी मंडळ निर्णय घेणार. तर कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार नव्हतं, त्यामुळे त्यांना आन्सरेबल नव्हते कोणीच. तर या 2 गोष्टीला काय म्हटलं जातं, ह्या राखीव आणि सोपीव खात्याला म्हणतात डायरकी. डायरकी म्हणजेच काय, इंग्लिश शब्द आहे तो, लॅटिन शब्द, ग्रीक शब्द आहे, ग्रीक. डायरकी, डायरकी म्हणजे काय, 2 स्वतंत्र अधिसत्ता असणारी जी काही व्यवस्था होती त्याला डायरकी म्हणायचं. आपण तिकडे डबल गव्हर्नमेंट बघितलं होतं,
ह्या दोनच गोष्टी आहेत त्यात कन्फ्युजन आहे. डबल गव्हर्नमेंट मध्ये काय होतं, इथं काय होतं, सीओडी आणि बीओडी किंवा बीओसी, बोर्ड ऑफ कंट्रोल. इथं काय होतं की फक्त व्यापारी बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार होता. इथं काय होतं, राजकीय, प्रशासकीय, महसूल बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार होता. त्याला डबल गव्हर्नमेंट किंवा दुहेरी शासन म्हणायचे. आणि हे जे होतं राखीव आणि सोपीव या बाबतीत निर्णय घेण्याचं जे काही दोन सिस्टीम होत्या त्याला म्हणायचं डायरकी. डायरकी हा ग्रीक वर्ड आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं लिहिलंय ग्रीक वर्ड आहे डायरकी. आणि ही डायरकीची जी सिस्टीम होती ती अपयशी ठरली, फेल ठरलेली, हेही आपल्याला स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं. जी काही 1919च्या कायद्यानं डायरकी इंट्रोड्यूस केली ती लार्जली सक्सेसफुल झाली असं विचारलं जाईल. तर लार्जली फेल्युअर झाली हे लक्षात ठेवा. डायरकी लक्षात आली तुम्हाला? डायरकी महत्वाचं आहे. राखीव आणि सोपीव जे आहे. ओके ठीक आहे. ओके एकदा सांगतो बघा, डबल गव्हर्नमेंट लक्षात आलं की सीओडी म्हणजे व्यापार विषयक बाबतीत किंवा आर्थिक बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार कोर्ट ऑफ डायरेक्टरला म्हणजे एका संचालक मंडळाला दे. आणि राजकीय, प्रशासकीय, महसूल, लष्करी निर्णय घेण्याचे अधिकार एका बोर्ड ऑफ कंट्रोलला होते. अशा दोन सत्तेचे जे केंद्र होते त्याला डबल गव्हर्नमेंट म्हणायचं. इथं पण थोडं तेच आहे, पण इथं त्यांनी निर्णय घेण्याचे थोडेसे पद्धत बदललेली. डायरकीमध्ये दोन विषय असतात, एक तर राखीव आणि सोपीव. राखीव म्हणजे काय, गव्हर्नर जनरल कडे स्वतःकडे राखीव निर्णय घेण्याचा अधिकार असणार आहे. आणि सोपीव म्हणजे काय, कायदेमंडळाला दिलेले अधिकार ट्रान्सफर केले. सोपीव मध्ये काय होतं की गव्हर्नर जनरल निर्णय घेणार होता. आता आपल्याकडे तीच आहे की आपल्याकडे राष्ट्रपती निर्णय घेतात. कुठलाही निर्णय असू द्या, आपला कुठलाही कायदा असू द्या, तो राष्ट्रपतीच्या नावाने येतो किंवा राज्यपालाच्या नावाने येतो. तर राज्यपाल किंवा राष्ट्रपती कुणाच्या मदतीने निर्णय घेणार आहेत, तर मिनिस्टरच्या मदतीने निर्णय घेणार आहेत. तर ते मिनिस्टर कायदेमंडळाला जबाबदार असणार आहेत. आपल्याकडे सुद्धा आर्टिकल 75 जेव्हा आपण बघू किंवा आर्टिकल 164 बघू त्यावेळेस हा मुद्दा आणखी क्लिअर होईल. तर गव्हर्नर मिनिस्टरच्या मदतीने राखीव विषय जे काही असतात, जे काही 10 असतील, 20 असतील, काय असतील, आपल्याला संख्या सांगण्यात आलेली नाही. तर राखीव विषयाच्या बाबतीत, सोपीव म्हणतो, सोपीव विषयाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार गव्हर्नर आणि मिनिस्टरला होता. पण ते मिनिस्टर कायदेमंडळाला जबाबदार होते. हे राखीव सोपीव विषयाच्या बाबतीतलं. आणि राखीव विषयाच्या बाबतीत काय होतं, गव्हर्नर प्लस त्याचं कार्यकारी मंडळ हे निर्णय घेणार होतं. ते कार्यकारी मंडळ संसदेला किंवा तिथल्या कायदेमंडळाला जबाबदार नव्हतं. ही जी दोन पद्धतीने निर्णय घेण्याची सिस्टीम होती त्याला डायरकी म्हणायचं. डायरकी हा ग्रीक वर्ड आहे. आणि जी डायरकीची सिस्टीम 1919च्या कायद्याने आणली होती ती अपयशी ठरलेली आहे, ती सक्सेस झालेली नाही. शेवटी कायदेमंडळाला जबाबदारच सिस्टीम ही सिस्टीम पुढे कंटिन्यू झालेली, आजही ही सिस्टीम कंटिन्यू आहे. क्लिअर? दोन स्वतंत्र अधिकार सत्तेचं शासन होतं. ओके चालेल, थँक्यू. ठीक आहे, हे झालं. डायरकी महत्वाची आपल्याला फक्त डायरकी म्हणजे काय हे विचारलं जाणार नाही. पण डायरकी कधी आणली तर 1919च्या कायद्यानं. डबल गव्हर्नमेंट कधी आणलं तर 1784च्या कायद्यानं. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचे, पण लक्षात यावं म्हणून. चौथा मुद्दा खूप महत्वाचा आहे. फर्स्ट टाइम भारतात पहिल्यांदाच काय केलं, द्विगृही मंडळ केलं. द्विगृही मंडळ म्हणजे काय, आता फक्त लक्षात यावं म्हणून सांगतो. लोकसभा आणि राज्यसभा आहे की नाही, राज्याचं प्रतिनिधित्व राज्यसभा करते, लोकसभा लोकांचं प्रतिनिधित्व करते. याला द्विगृही मंडळ म्हणायचं, बाय कॅमरॅलिझम. आपल्याकडे कशी विधानसभा आणि विधान परिषद आहे, असे 6 राज्य आहेत जिथे विधान परिषद पण आहे. पण आपली जी संसद आहे ती द्विगृही आहे. ही द्विगृही केलं 1919च्या कायद्यानं. आणि प्रत्यक्ष निवडणुका, डायरेक्ट इलेक्शन सुद्धा आपल्याकडे 1919च्या कायद्यानं पहिल्यांदा. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. भारतात पहिल्यांदा द्विगृही मंडळ, त्याला बाय कॅमरॅलिझम म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि डायरेक्ट इलेक्शन 1919च्या कायद्यानं. इथं दिले त्यांनी अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस. अप्पर हाऊस आज सध्या आपण राज्यसभेला म्हणतो, लोअर हाऊस आपण लोकसभेला म्हणतो. बहुसंख्य सदस्य हे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे नेमले जायचे. ठीक आहे, डायरेक्ट इलेक्शन घेऊन आता आपण जसं लोकसभेला घेतो किंवा विधानसभेला घेतो तसं. ओके ठीक आहे.
पाचवा मुद्दा बघा, 6 पैकी व्हाईसरॉयचं जे कार्यकारी मंडळ असेल, व्हाईसरॉयचं कार्यकारी मंडळ, आता इथं काय बघितलं आपण, 1919 ला व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात एका भारतीयाला नेमला, 1909 ला. ओके. आणि 1919 ला काय केलं, व्हाईसरॉयचे कार्यकारी मंडळ 6 लोकांचं होतं, म्हणजे व्हाईसरॉय प्लस 6, त्याच्यात 3 लोक भारतीय घ्यायची अशी तरतूद करण्यात आली. बघा हळूहळू ते कसे भारतीयांना अधिकार द्यायला लागले. 6 पैकी 3 भारतीय असणार, त्याच्यातला एक म्हणजे जो कमांडर इन चीफ होता, लष्कर प्रमुख, हा सोडून 3 लोक भारतीय असावेत अशी तरतूद करण्यात आली. ठीक आहे. कमांडर इन चीफ वगळता बाकीचे 6 पैकी 3 हे भारतीय असावेत अशी तरतूद केली. 6वा मुद्दा महत्वाचा आहे, सिख, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन या लोकांना 1919च्या कायद्यानं स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आलं. जसं आपण इथं बघितलं मुस्लिमांना देण्यात आलं 1909च्या कायद्यानं. म्हणून मिंटोला काय म्हणतात, फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट, म्हणजे धर्माच्या आधारे, संप्रदायाच्या आधारे प्रतिनिधित्व द्यायची सुरुवात त्यानं केली, म्हणून त्याला तसं म्हणतात. 1909 ला मुस्लिमांना दिलं, 1919 ला शीख लोकांना, इंडियन ख्रिश्चन, म्हणजे ख्रिश्चन पण कोण, तर इंडियातले ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, अँग्लो इंडियन म्हणजे काय, ही कन्सेप्ट वारंवार येणार आहे. अँग्लो इंडियन म्हणजे काय, ज्यांची आई ही भारतीय असेल आणि वडील ही युरोपियन लोक असतील आणि यांच्यातून जी काही मुलं निर्माण झालेली असतील त्यांना अँग्लो इंडियन म्हणायचे. ठीक आहे. फ्रेंच, आपलं पॉंडिचेरीमध्ये ही संख्या आहे. आताही भारतात त्यांची संख्या कमी झाली. यावर्षी आपण त्यांना, म्हणजे मागच्या वर्षी आपण अँग्लो इंडियनला लोकसभेत काही प्रतिनिधित्व द्यायचो आणि राज्याच्या पातळीवर सुद्धा त्यांना एक सदस्य त्यांचा नेमला जायचो. तर ती पद्धत आता आपण रद्द केलेली आहे मागच्या वर्षी. ती कुठली घटना दुरुस्ती ती पण बघू. तर अँग्लो इंडियन म्हणजे काय लक्षात आलं की आईच्या बाजूनं भारतीय आणि वडिलांच्या बाजूनं युरोपियन असे याच्यातून जे मुलं जन्माला येणार आहेत त्यांना अँग्लो इंडियन म्हणायचे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. मग तुम्ही एक साईडला चार्ट करा. 1909चा कायदा म्हटलं तर मुस्लिम, 1919च्या कायद्यातून सिख, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन, आणि 1935च्या कायद्यात पण आपल्याला काही लोक बघायचे. तर हे लक्षात ठेवा, साईडला एका लिहून ठेवा, हे नावं विचारले जातात. मग आपल्याला जर उद्या विचारलं 1919च्या कायद्यातून मुस्लिमांना देण्यात आलं होतं का, तर मुस्लिमांना देण्यात आलं होतं. ठीक आहे. हे इव्हॉल्व्ह होत जाणार. 1909च्या कायद्या सगळ्यात पहिल्यांदा मुस्लिमांना दिलं, ते 1919 ला पण लागू होतं आणि 1935 ला लागू होतं. मग इथं आपण बघितले सिख, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियनला दिलं. तर ते 1935च्या कायद्यात दिलं का, तर दिलं होतं. थोडंसं कन्फ्युजिंग आहे, पण बघा फक्त परत एकदा सांगतो, कारण हे आयोगानं तसाच प्रश्न विचारलाय म्हणून सांगतोय की आपल्याला माहितीये 1909च्या कायद्यानं मुस्लिमांना आरक्षण दिलं, हे मान्य. पण आता 1919च्या कायद्यात आपण 4च नावं बघतोय, सिख, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन. तर त्याच्यात मुस्लिम पण कन्सिडर करायचं, कारण दरवर्षी मुस्लिमांना देण्यात आलेलं आहे. रद्द केलंय असं आपण कुठं वाचलेलं नाही. मग हेच नावं परत मुस्लिम, सिख, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांना 1935च्या कायद्यात सुद्धा यांची नावं असणार आहेत. 1935च्या समावेश कोण केलं हे वेगळं आणि असणं कोण हे वेगळं. तर जे पहिल्यांदा दिले ते 1935च्या कायद्यापर्यंत असणार आहे आणि नवीन जे ऍड केलेले आहेत ते वेगळे नाव असणार आहेत. ठीक आहे. मतदानाचा अधिकार द्यायला आला. मतदानाचा अधिकार कोणाला दिला, ज्यांची संपत्ती असेल ठराविक रक्कम, जर 100 रुपये संपत्ती असेल तर तुम्ही मतदान करायचं. कर जे टॅक्स भरतात त्या लोकांना, किंवा काही विशिष्ट शिक्षण झालेलं आहे, कुणाचं त्यावेळेस मॅट्रिक झालंय, कुणाचं 10+2 झालंय, 10वी झालेली, 12वी झालेली असेल, कुणाची डिग्री झालेली असेल, याच्या आधारे तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला. आता आपल्याकडे काय 18 वर्षाचं वय वर जे कोणी असेल आणि ज्याचं मतदार यादीत नाव असेल त्याला मतदानाचा अधिकार आहे. तर तेव्हा एक थोडंसं रिस्ट्रिक्शन होतं, मतदान कोण हेही ठरवलं जायचं. 8वा मुद्दा बघा, न्यू ऑफिस ऑफ हाय कमिशनर. हाय कमिशनरला आपण उच्च आयुक्त म्हणतो. की पहिल्यांदा आता हे जे उच्च आयुक्त किंवा अँबॅसिडर जे असतात बघा, राजदूत, तर ते भारताच्या बाजूनं भारताचं जगभरात प्रतिनिधित्व करायचं काम करत असतात. अमेरिकेत आपला राजदूत असतात, ब्रिटनमध्ये आपले हाय कमिशनर असतात. आता हाय कमिशनर आणि राजदूत का म्हणतात, तर जे काही कॉमनवेल्थ कंट्री आहेत, कॉमनवेल्थ कंट्री म्हणजे काय, ज्या देशावर ब्रिटिश शासनाचं
ब्रिटिश क्राऊनचा रूल होता. अशा ठिकाणी जे कोणी भारतीय लोक नेमण्यात येतात त्यांना हाय कमिशनर म्हणतात, आणि इतर जे देश असणार आहेत तिथं अँबॅसिडर नेमले जातात. ठीक आहे. तर एक लंडनला एक हाय कमिशनर नेमण्यात आलं, त्याला SOS चे अधिकार, SOS म्हणजे काय, सेक्रेटरी ऑफ स्टेटचे अधिकार देण्यात आले. तर आपल्याला एकदा त्या पहिल्या हाय कमिशनरचं नाव विचारलेलं आहे, ते नाव मी नोट्स मध्ये लिहिलेलं नाही, ते लिहून ठेवा. विल्यम मेयर हे पहिले हाय कमिशनर होते. विल्यम मेयर हे नाव लक्षात ठेवा. कंबाईनलाच विचारलंय. एक मिनिट द्या, बघतो कधीचा क्वेश्चन. ठीक आहे. 17च्या अगोदरची कुठली एक्झाम असेल पण ते नाव विचारलेलं आहे त्याचं, किंवा हिस्ट्रीला असू शकतो, हिस्ट्रीला असेल किंवा पॉलिटिकल आहे, पण तो नाव विचारलेलं आहे. विल्यम मेयर नाव लक्षात ठेवा. पहिले हाय कमिशनर होते विल्यम मेयर. 9वा मुद्दा बघा, लोकसेवा आयोग. लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. CPSC लिहिलंय, म्हणजे सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर 1926 एक ली कमिशन होतं, ली हे आडनाव आहे, त्यांनी लोकसेवा आयोग स्थापन करण्याची शिफारस केली होती. ठीक आहे. 10वा मुद्दा बघा, प्रांतीय बजेट वेगळं केलं, म्हणजे राज्यांना त्यांचं बजेट मांडण्याचा अधिकार, अर्थसंकल्प मांडण्याचा अधिकार 1919च्या कायद्यानं दिला, हे लक्षात ठेवा. केंद्राचं बजेट वेगळं, प्रांताचं बजेट म्हणजे प्रॉव्हिन्सचं किंवा राज्याचं बजेट वेगळं, हे इथून सुरू केलं. 11वा मुद्दा बघा, कॅग. कॅग जे आहे आपण वित्त काय म्हणतो त्याला, महालेखापाल, तर त्या कार्यकारी मंडळापासून वेगळा केला. कार्यकारी मंडळ काय म्हणजे मंत्रिमंडळापासून वेगळा केला. आणि त्याच्या पुढचा मुद्दा आहे, दर 10 वर्षांनी या कायद्याचा आढावा घेण्यात येईल, त्याच्यासाठी एक वैधानिक आयोग म्हणजे स्टॅच्युटरी कमिशन स्थापन करण्यात येईल. ओके. आणखी तिथं पुढे आहेत का बघू द्या मला. हा, इथं 2 मुद्दे आणखी ऍड, कुठे गेला, इथं आणखी 2 मुद्दे तुम्ही ऍड करा. 12वा वगैरे मुद्दा, पॅक. पॅक म्हणजे काय, पब्लिक अकाउंट कमिटी, म्हणजे लोकलेखा समिती. लोकलेखा समितीची सुरुवात 1919च्या कायद्याद्वारे झाली होती. आणि दुसरं काय, 13वा मुद्दा, इस्टिमेट कमिटी म्हणजेच अंदाज समिती. अंदाज समितीची सुरुवात सुद्धा 1919च्या कायद्याने झाली. आता ह्या पब्लिक अकाउंट कमिटी, इस्टिमेट कमिटी आपण डिटेलमध्ये बघणार आहे, त्यावेळेस पण उल्लेख येईल, पण इथे एक लक्षात राहू द्या. ठीक आहे. 1919च्या कायद्यातल्या एवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. डायरेक्टली लक्षात ठेवायची. दुसरं, पहिल्यांदा भारतात बायकॅमरॅलिझम आणि प्रत्यक्ष निवडणुका आल्या. तिसरं, 6 पैकी 3 भारतीय लोक असणार व्हायसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये. त्याच्यानंतरचा मुद्दा, सीख, इंडियन, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांना सांप्रदायिक प्रतिनिधित्व देण्यात आलं. मतदानाचा अधिकार, संपत्ती, कर किंवा शिक्षणाचे अधिकार देण्यात आलं. पहिलं हाय कमिशनर नेमण्यात आलं. पहिले हाय कमिशनरचं नाव विल्यम मेयर होतं. लोकसेवा आयोग स्थापन केलं. 1926चं ली कमिशन होतं. केंद्रातील राज्याचे बजेट वेगळे केले. कॅग कार्यकारी मंडळापासून विभक्त केला. दर 10 वर्षांनी या कायद्याचा आढावा घेण्याची तरतूद करण्यात आली. पब्लिक अकाउंट कमिटी स्थापन करण्यात आली आणि इस्टिमेट कमिटी स्थापन करण्यात आली. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यातल्या महत्वाच्या आहेत, त्या आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे, किंवा तुमच्या पद्धतीने वेगवेगळी जी काही मेथड असेल ती मेथड अवलंबा. लक्षात घ्या, आता आपली बॅच चालू झाली. साधारण आपण 100 दिवस सगळे सोबत असणार आहोत. तर आता मी आज तुम्हाला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा टॉपिक शिकवलाय, तर तुम्ही आज काय करणं अपेक्षित आहे, मी म्हणतो कसं बघा. एक, आज आपलं टीचिंग झालं, तर तुम्ही काय करायचं, या टीचिंग मधले प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्ही लगेच बघून घ्यायचे. ओके. आणि मग एकदा हे टॉपिक रिव्हिजन करा किंवा आपली नोट्स रिव्हिजन करा. तुमचा हा टॉपिक एकदम परफेक्ट लक्षात राहून जाईल. किंवा आज आपलं सपोज दुसरं कुठलं लेक्चर असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, रोज सायमल्टेनियसली 2 विषय करत चला आणि एखादा तास सीसॅट करत चला. सीसॅट म्हणजे आपल्याला एक 15 क्वेश्चन मॅथ आणि रिजनिंगचे असतात ते. तर जिओग्राफी आता आपलं 10 वाजता लेक्चर झालं, तर 10 वाजल्यापूर्वी जर तुम्ही आपलं पॉलिटीचा काही पोर्शन संपवला, फक्त क्लास सोबत चला तरी तुमचा टॉपिक कव्हर होईल. आज फक्त काही होऊ दे, 10 वेळा वाचा, 2दा वाचा, 1दा वाचा, फक्त हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडच करायचा, याच्या पलीकडे जायचं नाही. मग एवढं परफेक्ट होऊन जाईल ते की तुम्हालाच आपोआप लक्षात येईल, अरे हा आता याच्यातला क्वेश्चन आहे.
ठीक आहे, अशीच मेथड अवलंबा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. ठीक आहे. सायमन कमिशन, आता 1919चा कायदा झाला. सर नोट्स वाचल्यावर बुक पण रीड करायचे का? पॉलिटीचं बिलकुल परत लक्ष्मीकांत वाचायची गरज नाही किंवा कुठलंच पुस्तक वाचायची गरज नाही. एवढ्या आपण लक्ष्मीकांतच्या बेसिसवर कोळंबेचं आता कसं झालंय, मी वाचलेलं नाही पुस्तक, त्यामुळे मी तुम्हाला म्हणणार नाही. कारण त्यात काय अपडेट झालंय का काय मला काही माहिती नाही त्यातलं. पण तुम्हाला लँग्वेजचा काय प्रॉब्लेम आहे का लक्ष्मीकांतच्या? इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीत पण आहे. हा ठीक आहे, लँग्वेजचा जर काही प्रॉब्लेम नसेल ना तर बिनधास्त लक्ष्मीकांत वाचपाचा. लक्ष्मीकांत मधून खरंच, आणि लक्ष्मीकांतचा काय फायदा आहे बघा, आपल्याला उद्या तुमच्यापैकी काही लोकांनी राज्यसेवा मेन्स पण करावी अशी माझी इच्छाच असेल, क्लास 1 तुम्ही पोस्ट मिळवा. आता आपण कंबाईन पासून सुरुवात केलेली आहे, किंवा तुम्ही काही उद्या युपीएससी करा, फ्रेशर असाल तर तुम्हाला खूप जास्त चान्स आहे. लक्ष्मीकांत सगळ्या स्टेपवर, मी यावर्षी राज्यसेवा मेन्सचं जेव्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन, आपला जो मे महिन्यात पेपर झाला बघा राज्यसेवा मेन्सचा, त्याचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं. आपल्याला राज्यसेवा मेन्सला जो दुसरा पेपर असतो पॉलिटीचा, तो आपला असतो. त्याच्यात 150 क्वेश्चन असतात. त्याच्यात काही कायद्यावर असतात, बाकीचे वेगळे कायदे, काही पंचायत राजचे असतात, काही जे गव्हर्नन्सचे असतात. हे सोडून जे राहिलेले क्वेश्चन असतात त्याच्यापैकी 67 का 63, आकडा विसरलो नाही, 63 का बहुतेक 67 एवढे क्वेश्चन मला लक्ष्मीकांत मधून सापडले. म्हणजे अगदी इलेक्शनच्या यांनी काय विचारलंय, शिवसेनेच्या 1991, 97, 98च्या जागा विचारल्या लोकसभेतल्या, तर त्याही आपल्याला लक्ष्मीकांत मधून सापडतात. तर लक्ष्मीकांत हे लॉंग लास्टिंग आपल्याला सोबत आहे, जोपर्यंत आपला प्रवास आहे तोपर्यंत सोबत असणार आहे. म्हणून मी माझ्या बाजूनं जर सजेशन असेल तर लक्ष्मीकांत वापरा असंच असेल, कारण मेन्सला पण उपयोगाचं पडतं. हे आहे. ठीक आहे. आणि नोट्स सगळ्या मी त्याच हिशोबाने देतोय. लक्षात येते मी काय म्हणतोय ते? एकच पुस्तक घेऊन पुढे गेलेलं कधी बेटर राहील असं माझं वैयक्तिक म्हणणं असेल. आणि आपण ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील तर ते त्याच्या आधारे करणार आहेत. तुमचा क्वालिटी एवढा चांगला होऊन जाईल की परत तुम्हाला बघायचीच गरज नाही. सर नोट्स कधी मिळतील? ज्या ज्या टॉपिकच्या नोट्स आहेत त्या त्यावेळी तुम्हाला मिळत राहतील. आज आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, तर उद्या मग परत जर आज आपला आता 1919 संपला, कोळंबे सरांचं मी कालच घेतलं, मग ते नको का वाचू? माझं तेच म्हणणं राहील की मी वाचलेलं नाही त्यामुळे मी म्हणू शकत नाही. मी लक्ष्मीकांत वाचलंय, आणि लक्ष्मीकांत मधून हे जे मी म्हणतोय तुम्हाला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील, आर्टिकल असतील, राज्यसेवा मेनचं पण मी काही ठिकाणी मी जे बघितले अनालिसिस, तर तुम्हाला सगळे आपल्याला सगळे क्वेश्चन त्याच्यातून सापडतात. माझ्या बाजूने सजेशन असेल लक्ष्मीकांत वाचा. मग तुम्ही जर कोळंबे घेतलेला असेल ना, तर कोळंबेतून प्रिव्हियस इयर क्वेश्चन डायग्नोसिस होतात का हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचे बघा, आणि जर कम्फर्टेबल असेल तर करा कंटिन्यू. पण मग मी ते म्हणणार नाही, मी लक्ष्मीकांतच म्हणणार. त्या त्या टॉपिकच्या नोट्स त्या त्यावेळी तुम्हाला मिळून जातील, त्याचा काही प्रश्न नसेल. ओके ठीक आहे. जाऊ पुढे आपण. 1900 प्रिव्हियस इयर क्वेश्चन खूप जास्त करायचे. हा मी विसरलो, शेवटी सांगण्यापेक्षा आता सांगतो, त्या दिवशी पण विसरलो तो. हा माझा नंबर आहे आणि नाव 89 83 43 43 81. तुम्ही मला व्हॉट्सअप, ते काय असतं की टेलिग्राम किंवा टेक्स्ट मेसेज, याच्यापैकी काहीही करा. तुम्हाला आज आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघतोय, याच्या संदर्भात तुम्हाला काही अडचण आलं की तुम्हाला माझ्या व्यतिरिक्त एखादा नवीन क्वेश्चन सापडला, तर तो तुम्हाला वाचला तर मला विचारू शकता. काही अडचण असेल पॉलिटी संदर्भातली किंवा काही, तर मी माझ्या बाजूने तुमचं शंकेचं समाधान करण्याचा प्रयत्न करेल. हा नंबर आहे, लक्षात ठेवा. 89 83 43 43 81. नाव गणेश खेडकर आहे. ठीक आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त आपल्याला बोलता येईल जे काय असेल विषया संदर्भात आपल्या. ठीक आहे, पुढे जाऊयात. सायमन कमिशन. आता सायमन कमिशन नेमला आपल्याला हिस्ट्रीच्या बाबतीत पण सायमन कमिशन आहे. नंबर दिसतोय ना? ठीक आहे. सायमन कमिशन जे आहे
ते सायमन कमिशन आपण तिकडं पण बघतो सर क्वेश्चन पेपर कोणते घ्यायचे. तर क्वेश्चन पेपर आहेत ना, आता मी म्हणाल एक लोकसेवा पब्लिकेशनचं एक साधारण 20-22 हजाराचं काहीतरी प्रश्न असणारं एक पुस्तक आहे, मोठा ठोकळा आहे बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा, तो घ्या म्हणाल. तो चांगला आहे की त्यात सगळे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आपलं क्वालिटी आहे, पहिलंच हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. आज सकाळी बघितलं तर आणि असो सगळे सगळे परीक्षा आहेत त्याच्यात, सगळ्या परीक्षेचं सोबत ठेवा, मी स्ट्रॉंगली रिकमेंड करेल. कंबाईन साठी वेगळं बघू नका, मी असं म्हणून की फक्त लोकसेवेचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं बघा. आणि मी जेव्हा तुम्हाला कुठलाही विषय शिकवतो किंवा टॉपिक शिकवतो त्यावेळेस मी त्याच्यावरले सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितलेले असतात. कंबाईनचं मी म्हटलं ना, आता हे मी स्कॅन करून तुम्हाला अपलोड करतो, माझं अक्षर तुम्हाला ओळखता आलं तर चांगलंच राहील. तर मी हे आपल्याला कंबाईनला आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. तुम्हाला डिस्कशन, तुम्हाला कधी अडचण आली तर ओके. हा, सरांनी पण एक नंबर शेअर केलाय बघा, 9975 806127. हा आपला ज्ञानज्योतीचा नंबर आहे, याच्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मी हे सांगतो तुम्हाला की कंबाईनचं वेगळं बघू नका, आपण सगळे प्रिव्हियस इयर त्या टॉपिकचे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघू. आणि पॉलिटीचे जे काही कंबाईनचे क्वेश्चन आहेत, अगदी मेनचे सुद्धा, एएसओ ला जे मेन्स असतील ते सगळे क्वेश्चन कव्हर करायची जबाबदारी माझी, आणि त्याही पुस्तकात ते सगळे क्वेश्चन आहेत. ठीक आहे, आपल्या सगळ्या फॅकल्टी त्याच बेस समोर ठेवून तुम्हाला आपण टीचिंग करणार आहेत किंवा आपण सोबत असणार आहेत. ओके, क्लिअर? ओके, ठीक आहे. आता बघा, सायमन कमिशन नेमण्यात आलं. सायमन कमिशन आपण हिस्ट्रीच्या अँगलनी पण बघतो. ओके, 12 वाजलेत, आपण फक्त एवढं 2 टॉपिक बघू आणि थांबवू. मग सायमन कमिशन बघा, नोव्हेंबर 1927 ला नेमण्यात आलं. सायमन कमिशन का नेमण्यात आलं होतं की भारतासाठी एक नवीन संविधान निर्मिती करण्यात यावी, त्या नवीन संविधान निर्मितीचा अभ्यास करण्यात यावा, याच्यासाठी हे सायमन कमिशन नेमण्यात आलं होतं. आता सायमन कमिशनला विरोध काय केला की सगळे सदस्य, जे 7 सदस्यीय मंडळ होतं, ते सगळे ब्रिटिश होते. म्हणून आपल्याला प्रतिनिधित्व न दिल्यामुळे आपण ज्या स्लोगन म्हणतो सायमन गो बॅक, त्या घोषणा देण्यात आल्या होत्या. आता 1927 कमिशनची स्थापना आहे, त्यानं 1930 ला रिपोर्ट दिला. सायमन कमिशनच्या शिफारशी आपल्याला महत्वाच्या आहेत. तर 1919च्या कायद्याचा आढावा घ्यायचं ठरलं होतं, त्याच्यासाठी पण हे सायमन कमिशन होतं. बघा, त्यांनी काय सांगितलं, पहिलं डायरकी नष्ट करावी, रद्द करण्यात यावी, नष्ट किंवा रद्द करण्यात यावी. डायरकी बघितलं आपण, रिझर्व्ह सब्जेक्ट आणि ट्रान्सफर सब्जेक्टची जी काय होते ते, ठीक आहे, ती रद्द करण्यात यावी असं सायमन कमिशनने शिफारस केली. दुसरं, प्रांतात जबाबदार शासन द्यावं. जबाबदार म्हणजे काय, रिस्पॉन्सिबल, म्हणजे जे मंत्रिमंडळ असणार आहे ते मंत्रिमंडळ कायदेमंडळाला जबाबदार असावं अशी तरतूद करण्यात आली. ठीक आहे, जबाबदार शासन आपण बघितलं. इथं बघितलं ना आपण की राखीव सब्जेक्ट आहेत, सोपीव सब्जेक्ट, गव्हर्नर आणि मिनिस्टर. ते मिनिस्टर कोणाला जबाबदार असणार आहेत, कायदेमंडळ. तर तसं सरकार स्थापन करावं प्रांताच्या बाबतीत, फक्त प्रांतात म्हणल्या. रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन प्रॉव्हिन्स ही सायमन कमिशनने ही शिफारस केली. तिसरं बघा, ब्रिटिश इंडिया आणि संस्थान, जे राजेशाहीचे असणारे जे काही ठिकाणं होते तिथं, यांच्या दोघांचं मिळून एक फेडरेशन स्थापन करावं. ब्रिटिश इंडिया आणि संस्थानं, आपण बघितलं 562 संस्थानं होते जेव्हा भारत स्वतंत्र झाला, ते सगळे विलीन करण्यात आले. तर यांचं एक फेडरेशन स्थापन करावं ही शिफारस केली. चौथं, कम्युनल इलेक्टोरेट सुरू ठेवावा. म्हणजे 1909च्या कायद्यानं जसं बघितलं आपण, मुस्लिम, 1919च्या कायद्यानं कोण कोण बघितलं आपण, अँग्लो इंडियन, इंडियन ख्रिश्चन, शीख, आणि आणखी कोण होतं त्याच्यात, युरोपियन. अशा लोकांना हे जे प्रतिनिधित्व दिलेलं आहे, हे प्रतिनिधित्वाची पद्धत सुरू करण्यात आली, सुरू ठेवावी असं सायमन कमिशननं सांगितलं. 5वा मुद्दा आहे आरटीसी. आरटीसी म्हणजे काय, राऊंड टेबल कॉन्फरन्स, गोलमेज परिषद, जी आपण हिस्ट्रीतलं आहे, हिस्ट्रीच्या अँगलने ते कव्हर होईल. व्हाईट पेपर ऑन कॉन्स्टिट्यूशन, आपण नेहमी म्हणतात श्वेतपत्रिका काढू. श्वेतपत्रिका म्हणजे काय, जे काय असेल ते सगळं क्लीनली समोर आलं पाहिजे.
की आतापर्यंत काय काय प्रोव्हिजन केली, किती खर्च केला, काय केला, हे समोर आलं पाहिजे. हे जे आरटीसी आणि व्हाईट पेपर मधल्या शिफारसी ज्या काय असणार आहेत त्या शिफारसीचा समावेश 1935च्या कायद्यात करावा, अशी शिफारस याच्यात करण्यात आली होती. ठीक आहे. ह्या सायमन कमिशनच्या 4-5 शिफारसी आहेत, ह्या आपल्याला महत्वाच्या आहेत. नोव्हेंबर 1927ला स्थापन केलं. सगळे सदस्य ब्रिटिश होते. कशासाठी स्थापन केलं? 1919चा कायद्याचा आढावा आणि नवीन संविधान निर्मिती करण्यासाठी. 1930ला रिपोर्ट दिला. डायरेक्ट नष्ट करावी असं सांगितलं त्यांनी. प्रांतात जबाबदारी शासन द्यावं, ब्रिटिश इंडिया आणि संस्थानाचं फेडरेशन स्थापन करावं, कम्युनल इलेक्टोरेट सांप्रदायिक प्रतिनिधित्व सुरू ठेवावं, हे शिफारसी महत्वाचे आहे. जाती निवाडा बघू. 16 ऑगस्ट 1932, खूप वेळा ही तारीख विचारतात. 16 ऑगस्ट 1932 ही तारीख पाठच करा. रॅमसे मॅकडोनाल्ड म्हणजे ब्रिटिशचे पीएम होते, पंतप्रधान होते. त्यांनी हा जातीय निवाडा किंवा कम्युनल इलेक्टोरेट डिक्लेअर केला होता. तर आपल्याला हाही प्रश्न विचारलाय, जातीय निवाडा कुणी डिक्लेअर केला? तर रॅमसे मॅकडोनाल्ड. जातीय निवाडा कधी घोषित करण्यात आला? तर 16 ऑगस्ट ही तारीख खूप वेळा विचारली. दुसरं, हे आपल्याला कालानुक्रमे किंवा सिक्वेन्सला पण विचारतात. सायमन कमिशन विचारतील, जातीय निवाडा विचारतील, आरटीसी म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स पहिली, दुसरी, गांधी आयर्विन करार हे हिस्ट्रीला विचारलं जातं. मग ह्या तारखा त्याच्यासाठी गरजेच्या आहेत. याच्यात काय सांगितलं की अल्पसंख्याक असणार आहेत, मायनॉरिटी कम्युनिटी असणार आहेत, त्यांना प्रतिनिधित्व द्यावं. मग त्यात कुठले कुठले आहेत? मुस्लिम आहेत, शीख आहेत, भारतीय ख्रिश्चन आहेत, अँग्लो इंडियन आहेत, युरोपियन आहेत, एससी म्हणजे डिप्रेस क्लासेस जे असणार आहेत, शेड्यूल कास्ट, यांनाही प्रतिनिधित्व देण्यात यावं. मग ह्या शेड्यूल कास्ट साठी हा जाती निवाडा झाला होता. याला पुणे करार म्हणतात. पुणे करार म्हणजे कोणाकोणा झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोघात हा करार झाला होता. पुण्याला आपल्याला येरवडा जे कुठलं आगा खान पॅलेस आहे तिथं. आणि याच्यासाठी काय केलं, आता तो वाद झाला की आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ द्या एससी कम्युनिटीसाठी. तर मग गांधीजींनी उपोषण केलं. मग असं ठरलं की नाही, आता स्वतंत्र नको. स्वतंत्र म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं की मग एससी साठी एससी उमेदवार एससी मतदार, मुस्लिमासाठी मुस्लिम उमेदवार मुस्लिम मतदार. तर मग हे पूर्ण वेगळं होतं ना. तसं नको, मग राखीव जागा द्यायचं ठरलं. स्वतंत्रऐवजी राखीव जागाची तरतूद ह्या जाती निवाड्याने केलेली आहे. 1935चा कायदा आपण उद्या बघू. तर आता जर तुम्हाला लक्षात आलेलं जे काही आज आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितलं, 2 कायदे राहिलेत आपले, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. तर एवढंच लक्षात ठेवा. आणि आज आपण पॉलिटिक्सचं जे काही एवढं सांगितलंय एवढं करा. 1935 1947 वाचता आलं तर वाचा, आणि याच्यावर जे काही उपलब्ध प्रश्न आहेत तेवढे फक्त बघा. बाकी काहीच करू नका पॉलिटिक्सचं. पुढचं आपण जे जे काही असेल तसं करूयात. नंबर शेअर केलेत, 2 नंबर शेअर केलेत. एक ऑफिसचा केलाय, एक माझा पर्सनल थँक्यू पर्सनल नंबर केलाय. जे काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअप, टेलिग्राम, जे काही तुम्हाला कुठलं मीडियम कम्फर्टेबल असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज करा. ठीक आहे. मग आपण थांबूयात. पुढचं काय डायरेक्शन असतील ते पुढचं लेक्चर कंटिन्यू करा. ठीक आहे मग. थँक्यू.